प्रवचनाच्या सुरुवातीला एक प्रार्थना आहे, त्यावेळेस बसून राहा सगळे. हॅलो हॅलो, या ठिकाणी आणि प्रार्थना झाली की बंद करा फेसबुक लाईव्ह. पूर्ण वेळ राहू द्या नाही तर लाईव्ह बुडते. थोडं पुढे सरकून येता का सगळ्यांना? पुढे जागा
एक स्वर द्या काळी एक. सर्वजण ताट बसायचं, एकदम ताट बसा. 1-1.5 मिनिटाची प्रार्थना आहे फक्त, तेवढी आपण म्हणूया. शक्य झालं तर डोळे मिटा. मी प्रार्थना म्हणतोय, माझ्या पाठीमागे सगळ्यांनी एका स्वरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. बसवं प्रणवाकारं बसवं शरणागतं रक्षकवरोलम् बसवं जन्म उद्धारम् बसवं नमामि. श्री गुरु बसवेशम् प्रणव प्रकृति संज्ञतु आमच्या कुडल संगम देवा. हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा मज हा आमचा ऐसेची कुडल संगम देवा. आपल्या मानधरचा पुत्रची मज मनवावी. बसव गुरूंची तत्वे जगती व्यापू दे. मानव कल्पित जातीयता समूळ नष्ट होऊ दे. विश्व मानवतेची सरिता जगभर वाहू दे. सृष्टिकर्त्याची करुणा आम्हा रक्षू दे. शिव शरणांची करुणा आम्हा रक्षू दे. इष्टलिंगासी शरण आलो मी. शरण गणासी शरण आलो मी. करुण प्रसाद मिळविलो मी. गणपदवी मिळविलो मी. हे परमात्मा हे जगन्मित्रा. हे परमात्मा हे जगन्मित्रा. तूच सर्वांचा कारण करता. तूच सर्वांचा कारण करता. सृष्टीचा निर्माता पिताही तूची. ममता
ममतेने पोचणारी माता ही तुझी. संकट काळी धावून येणार दुःख निवारण करणार तुझी. विघ्न निवारक शक्ती तुझी. बुद्धी प्रदायक दैवत तुझी. विद्या संपद सौख्य आणि शांती देणारा ही आहेस तुझी. वेदांती जन परब्रह्म म्हणती. आगणिका परशिव म्हणती. निर्गुण निराकार ओंकार रूपा लिंग सेवा तुमते नाम. अज्ञानकार पसर चौफेर उचले न पावून दुःख अनिवार. मम मार्गावर प्रकाश पसरावा हात धरून चालवा मज गुरुदेवा. हात धरून चालवा मज बसवंता. प्रतिदिनी अन्न पुरविणारा तुझी. भवबंध तोडणारा दिव्य सूर्य तुझी. जीवन मार्गी साधवणारी शक्ती तुझी. जीवनाची सारी दुःखे निवारक तुझी. तुम्हा विनाती कोणा मारू हात. तुम्हा विनाती कोणा मारू हात. जीवन रक्षक कष्ट निवारक. ओवाळी तो तुम्हावर मी जीवन संपदा. ओवाळी तो तुम्हावर मी जीवन संपदा. अनुग्रह करा मज सच्चिदानंदा. अनुग्रह करा मज सच्चिदानंदा. अनुग्रह करा मज सच्चिदानंदा. सर्वांनी शांत डोळे मिटून घ्या. दीर्घ श्वास आतमध्ये खेचायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा तो श्वास कोंडून धरा आणि हळूहळू सोडा. असं 3 वेळेस करा.
सांब सदा शिव सांब सदा शिव. सगळेजण म्हणा. सांब सदा शिव सांब सदा शिव. सांब सदा शिव सांब सदा शिव. सांब सदा शिव सांब सदा शिव. श्री गुरु बसवा लिंगाय नमो. मोठ्याने म्हणा. श्री गुरु बसवा लिंगाय नमो. श्री गुरु बसवा लिंगाय नमो. श्री गुरु बसवा लिंगाय नमो. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिव ओम शिव ओम सच्चिदानंद. शिव ओम सच्चिदानंद. शिव ओम सच्चिदानंद. शिव ओम सच्चिदानंद. सांब सदा शिव सांब सदा शिव. सांब सदा शिव सांब सदा शिव. सांब सदा शिव सांब सदा शिव. जय गुरु बसवेश हर हर महादेव. विश्व गुरु बसवेश्वर महात्मा की. जगन माता अक्क महादेवी माता की. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. सद्गुरु गणेशनाथ महाराज की. विश्वगुरु महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या अनुषंगाने बसवपीठावरती उपस्थित सर्व माझे सहकारी गायक वादक, या श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनी, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थित परशिवाला अनंत प्रणिपात करतो. सर्वांना शरणू शरणार्थी. बसवण्णांची जयंती आहे. या देशाचा इतिहास लिहित असताना, भारताचा गौरव लिहित असताना
एका सुभाषितकारानं खूप सुंदर सुभाषित लिहिलं. तो म्हणतो, हिमालयम समारभ्यम याद बिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम भारतम प्रचक्षते. त्या सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की हिमालयापासून सुरुवात होणारी ही भूमी जी की समुद्र वलयांकित भूमी आहे आणि या देशाबद्दल गौरव करताना तो सुभाषितकार म्हणतो, तम देवनिर्मितम देशम, म्हणजे हा देश देवांनी निर्माण केला असं त्याचं म्हणणं आहे. ते खरं आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन तो जर सुभाषितकार मला कधी भेटला तर मी त्याला सांगेन की थोडी दुरुस्ती कर. देवनिर्मित देश तर आहेच, पण देवांनाही हेवा वाटावा एवढं सुंदर जगणं जगणाऱ्या साधू संतांची ही भूमी आहे. त्यांनी ही भूमी निर्माण केली असते. देवांना हेवा वाटला पाहिजे एवढं सुंदर जगणं महापुरुषांनी जगलं. आणि म्हणून महापुरुष कुठल्याही जातीचं काम कधीच करत नाहीत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, संतांनी महापुरुषांनी कधीही जातीचं काम केलं नाही. संत हे जातीचं काम करत नसतात, संत मातीचं आणि मातीतल्या माणसाचं काम करत असतात. जातीचं काम करणारे माणसं संत होत नाहीत, मग तू कितीही मोठ्या पदावर असू दे. आणि त्या मांदियाळीमध्ये महात्मा बसवण्णांचं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व आहे. देवाची संकल्पना मांडत असताना तुकोबारायांनी खूप सुंदर सांगितलं. तुकोबारायांना लोकांनी विचारलं की देव नेमकं कुठं आहे? मंदिरात आहे, आभाळात आहे, पाताळात आहे, देव आहे कुठं? तुकोबारायांनी एका अभंगात स्पष्ट सांगून टाकलं लोकांना की लोक हो, पुन्हा पुन्हा विचारत बसू नका देव कुठं आहे म्हणून. मी एकदाच सांगतो तुम्हाला, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. शेवटी म्हणे तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. कुठल्या? जर्मनच्या पितळ्याच्या लोखंडाच्या मूर्त्या भगवंताच्या नाहीयेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये संवेदना आहे. बसवण्णाला विचारलं लोकांनी, धर्माला आधार काय? धर्म आहे मान्य आहे, धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा. जीवन जगण्याची धारणा म्हणजे धर्म आहे. धर्म कपाळावरल्या उभ्या आडव्या पट्ट्यांनी सांगता येत नाही, टीसीवर लिहिल्यानं धर्म सांगता येणार नाही. धर्म ओळखावा कसा? अन्नावरनं नाही. धर्म कसा ओळखावा माणसाचा? माणसाच्या वागणुकीवरनं माणसाचा धर्म ओळखावा. हे पुण्या धर्माचं लक्षात येतं लगेच. लोकांनी विचारलं बसवण्णाला, बसवण्णा धर्माला आधार काय हो? ग्रंथ आहे का? धर्माला आधार व्यक्ती आहे का? धर्माला आधार मंदिर आहे का? धर्माला आधार तीर्थ आहे का? धर्माला आधार व्रत आहे का? धर्माला आधार झेंडा आहे का? धर्माला आधार कुठली यात्रा आहे का? बसवण्णांनी म्हणलं नाही. मग धर्माला आधार काय? धार्मिक माणूस ओळखावा कशावरनं? धार्मिकता म्हणजे काय? धर्माला आधार काय आहे म्हटल्यानंतर बसवण्णांनी सांगितलं, धर्माला आधार जर काय असेल तर दयवे धर्मद मूलवय्या. दया हेच धर्माला आधार आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तोच धार्मिक आहे. मग त्याला अभंगपात नसलं तरीही चालेल. आई वडिलांबद्दल दया पाहिजे, गोरगरिबांबद्दल दया पाहिजे, पशु पक्ष्यांबद्दल दया पाहिजे, वृक्षवल्लींबद्दल दया पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल दया पाहिजे आणि स्वतःबद्दलही दया पाहिजे. दया हाच धर्माला आधार. आणि म्हणून या दयेची मांडणी धर्माच्या स्तरावरती मध्ययुगीन भारतामध्ये महात्मा बसवण्णांनी केली. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, बसवण्णांनी त्या काळामध्ये जे काम केलं त्याच्या इतिहासाची आपण उजळणी करणार आहोत. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, देर आर टू पार्ट ऑफ लीडरशिप. कोणते? एक, सिच्युएशन क्रिएट द लीडरशिप.
परिस्थितीतून निर्माण झालेलं नेतृत्व, आणि दुसरं आहे लीडर क्रिएट द सिच्युएशन. परिस्थितीतून निर्माण झालेला नेता आणि पुन्हा नेत्याने निर्माण केलेली परिस्थिती. बसवण्णांच्या काळामध्ये अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जात व्यवस्था, स्त्रियांचं शोषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं, आणि त्या परिस्थितीतून ते नेतृत्व निर्माण झालं. बसवण्णा एका वचनामध्ये सांगतात, अरे बाबा, मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत. बरोबर आहे. समजत असेल तर मानाबिना हलवा. आपल्याला टीव्ही बघून सवय आहे. खरं तर आम्ही महाराज नाही, आम्ही संवाद साधायला आलोय, बसवण्णा सांगायला आलोय. पण महाराज झाल्याशिवाय तुम्ही ऐकत नाही ही आमची समस्या आहे. कारण काही सांगायचं असेल तर महाराज झाले की पटकन लोक ऐकतात, म्हणून हे भेष घ्यावं लागलंय मला महाराजाचा. पण मी संवाद साधायला आलोय तुमच्या बरोबर. बसवण्णांनी सांगितलं, मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत. हत्तीचे आहेत, बैलाचे आहेत, उंटाचे आहेत, मोराचे आहेत, आपण सांगू शकतो. मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत. पण त्याच मातीवर उमटलेल्या माणसांच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकत नाही हे पाय चांबाराचे आहेत, हे कुंभाराचे आहेत, हे मराठ्याचे पाय आहेत, हे लिंगायताचे पाय आहेत, आपण सांगू शकत नाही. म्हणजे बसवण्णांनी म्हटलं, लोक हो, जात ही देवनिर्मित नाही, जात ही निसर्ग निर्मित नाही, जात व्यवसायातून आल्या. जाती कशा आल्या? व्यवसायातून. बसवण्णांनी वचन लिहून ठेवलं 12व्या शतकामध्ये की जातीची जी व्यवस्था निर्माण झाली ती व्यवसायातून निर्माण झाली. लोखंड तापविणारा लोहार झाला, मातीपासून भांडे बनविणारा कुंभार झाला, लाकडापासून अवजार बनविणारा सुतार झाला, चपल्या कातड कमवणारा ढोर झाला, त्याच्यापासून वाहनं शिवणारा चांभार झाला, मळा करणारा माळी झाला. या सगळ्या जाती बसवण्णांनी लिहून ठेवल्या की या व्यवसायातून आल्या. पण त्याच जाती मध्ययुगीन भारतात धार्मिक लोकांच्या हातातलं हत्यार बनले, आणि म्हणून जात धार्मिक लोकांच्या हातातलं शस्त्र बनलं. मांड भाजायला खापर देखील मिळालं नाही. कोणाला? कोणाला? ज्ञानेश्वर माऊलींना. मांड भाजायला खापर दिलं नाही. संन्याशाची लेकरं म्हणून तिरस्कार केला, धिक्कार केला. अरे ह्यांचं तोंड बघू नये म्हटलं लोकांनी त्यावेळेस. कोणाचं तोंड बघू नये म्हटलं? आता तोंड बघायला पावसामध्ये भारीनं थांबतात. त्या लोकांना काय म्हटलं त्यावेळेस लोकांनी? त्यांची तोंड बघू नये, अट्टीशीत म्हणले. कोण? ज्यांची प्रवृत्ती निवृत्ती झाली त्या निवृत्तीला तोंड बघू नका म्हटलं त्या काळातल्या लोकांनी. ज्ञान ज्याच्या पायाजवळ नम्रपणे उभं राहते त्या ज्ञानदेवांचं तोंड बघू नये, मुक्ताईचं तोंड बघू नये, सोपान काकाचं तोंड बघू नये असं त्यावेळेसच्या व्यवस्थेनं सांगितलं. आई वडिलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केला समाजाने त्यावेळेस. ते बाहेरनं आलेले एलियन्स होते का? परग्रहावरले होते का त्रास देणारे? त्यांचे सोयरेदारे होते. शेजारीच राहणारे लोक म्हणले हे आपल्याशी आहेत कोण? जात जेव्हा धार्मिक लोकांच्या हातातलं शस्त्र बनतं तेव्हा शोषणाची प्रक्रिया सुरू होते. पूर्वी धार्मिक लोकांच्या हातातलं शस्त्र होतं, आता राजकीय लोकांच्या हातातलं शस्त्र आहे जात. बरोबर आहे ना? नुकत्याच निवडणुका झाल्यात, अनुभव आला असेल आपल्याला. जात आता राजकीय लोकांच्या हातातलं शस्त्र बनलेलं आहे, आणि म्हणून जात व्यवस्था जेव्हा जेव्हा मजबूत होते तेव्हा माणुसकी संपते. जात मोठी झाली की राष्ट्र संपतो, जात मोठी झाली की धर्म संपतो, जात मोठी झाली संत साहित्य संपतं, संप्रदाय संपतात, परंपरा संपते. आणि म्हणून या जात व्यवस्थेला समजून घेण्यासाठी आणि जात व्यवस्थेला संपविण्यासाठी 12व्या शतकात जन्माला आलेला भारतातला मध्ययुगीन भारतातला पहिला महात्मा कोण असेल तर त्याचं नाव विश्वगुरु महात्मा बसवण्णा आहे, की ज्यांनी 12व्या शतकामध्ये जात व्यवस्था संपवली.
अंधश्रद्धा संपवली. बघा आपण काय म्हणतो, मांजर आडवं गेले की का होते? मांजर आडवं गेले की अपिशी राहते. अपशकून लई शुद्ध शब्द झाला आपण गावात. मांजर आडवं गेले की अपिशी राहते. त्या मांजराला हे माहित आहे का हे उजनी आहे? त्याला काहीच माहित नाही. हे मराठी भाषा आहे असं काहीच माहित नाही त्याला. ते बिचारे उगं उंदीर हुडकून बेजार आहे. त्याच्या पोटाचा प्रश्न आहे. त्याला फिरून आलंय आणि त्यांना आडवं गेले की माणूस काय म्हणते त्याला? अपिशी. मांजर अपिशी आहे का माणसाचं पिल्लू अपिशी आहे? खरं सांगा. मांजर आडवी गेलं तर काही फरक पडत नाही, पण माणूस आडवा गेला तर विकास थांबतो, रस्ता थांबतो, काही थांबतं. सप्ताह थांबतो, जयंती थांबते, काही थांबतं. माणसं आडवी गेली मग अपिशी कोण आहे? मांजराचं पिल्लू का माणसाचं पिल्लू? ह्या कल्पना आहेत. बसवण्णांनी या कल्पनेला छेदून टाकलं, मोडून टाकलं. आपल्याकडे म्हणतात टिवटिवी आरली की कोणतर उजनीला कसं आहे? हा असंच आहे का? आता त्या टिवटिवीला का माहित आहे? तिनं तहान लागली तरी बी आरडते, काही दुःख लागलं तरी बी आरडते, बरं वाटलं तरी बी आरडते, वंगळ वाटलं तरी बी आरडते, काय बी झालं तर तिनं आरडते. आणि तिनं आरडलेलं ऐकलं की आपण का म्हणता? माय सकाळपासून टिवटिव्याला आरडलेल्या कोणतर मिळलं म्हणता. टिवटिवी आरडल्यावर माणसं मरत्यात हे कुठल्या हरिपाठात लिहिलंय का? शिवपाठात लिहिलंय का? भागवतात लिहिलंय का? रामायणात लिहिलंय का? मग डोसक्यात आलं कुठून? हे बसवलं कोण? ही व्यवस्था पुरोहितवादी व्यवस्था आहे. आमच्या अज्ञानावरती ज्यांचं पोट चालतं त्या लोकांनी हे बसवलं. टिवटिवी आरडल्यावर जर माणसं मरत असतील तर आपण एक काम करू, भारतातल्या समद्या टिवटिव्या गोळा करू, पाकिस्तानच्या बॉर्डरवर घेऊन जाऊ, पाकिस्तानकडे तोंड करून आरडायला होत, काही राहिलेल्या चीनकडे तोंड करायला होत. करणे बांड पोरं शहीद का बरं करावं आपण? ही अंधश्रद्धा, ही अस्पृश्यता, देवाच्या नावावर भरलेला बाजार, देवाधर्माच्या नावावर होणारं शोषण बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये संपून टाकलं. बागेवाडी नावाचं गाव आणि आई मादलांबिका आणि वडील पंडित मादिराजांच्या पोटी बसवण्णांचा जन्म झाला. बागेवाडी गाव पूर्वीचा बिजापूर जिल्हा आणि आताचा बागलकोट. वडील पुरवराधीश्वर होते, शैव आराध्य कुळामध्ये, ब्राह्मण कुळामध्ये बसवण्णांचा जन्म झाला. त्याच्यामुळे 5-25 गावच्या सगळ्या धार्मिक न्याय निवाड्याची जबाबदारी बसवण्णांच्या घरात होती. आणि अग्रहार म्हणायचे, पुरवराधीश्वर म्हणायचे, पुरोहितांचे प्रमुख, त्यांच्या पोटी जन्म झाला. एक छोटीशी घटना क्षीरसागर ना, ती आता मी येताना ऐकत होतो, खूप छान बोलली ती. तिने महत्वाचा प्रसंग सांगितली. बघा, उत्सव होता, बसवण्णांच्या घरी सण होता आणि तहान लागली म्हणून त्याने आईला प्यायला पाणी मागितलं. आईनं म्हणली थांब बसवण्णा. 7-8 वर्षाचं पोरग होतं बसवण्णा. आईचं नाव मादलांबिका, वडील पंडित मादिराज. बसवण्णांना एक बहीण होती मोठी, तिचं नाव होतं गंगांबिका. आणि बऱ्याच जणांना माहिती नाही, मी सांगतो, बसवण्णाला एक मोठा भाऊ पण होता, त्याचं नाव देवराज.
वडिलांचं नाव मादिराज, बसवण्णांचं नाव बसवराज, मोठ्या भावाचं नाव देवराज, बहिणीचं नाव अक्क नागम्मा, बहीण नागम्मा. सण होता आणि तहान लागल्याबरोबर आईला म्हटलं, आई प्यायला पाणी दे. आईनं म्हणली, थांब बाळ, आपल्या घरी सण आहे आणि पूजा करतायत तुझे वडील, आणि पूजा झाल्यानंतर तुला प्यायला पाणी मिळेल. असं म्हटल्यावर पुन्हा अंगणामध्ये खेळायला गेला बसवण्णा. थोड्या वेळाने पुन्हा तहान लागली, पुन्हा आईकडे आला आणि म्हटलं, आई आता तरी प्यायला पाणी दे. आईने म्हणली, थांब, पूजा चालू आहे. बसवण्णा पुन्हा अंगणामध्ये खेळायला गेला, पुन्हा थोड्या वेळाने तहान लागली, पुन्हा आईकडे आला, म्हटलं आता तरी प्यायला पाणी दे. बघ नरड कोरडं पडलं माझं. आईने म्हणली, थांब, पूजा चालू आहे. बसवण्णानं म्हटलं, बारक्या बाल बसवण्णानं म्हटलं, घंटा झालं पाणी मागू लागला, बाबा पूजाच करू लागल्यात. कसली पूजा करल्यात म्हणून त्यांनी देवघरात डोकावून बघितलं. त्याही देवघरामध्ये आपल्या देवघरात राहतात तसे 1707 देव होते. नीट आहे का? अनेक देवांची पूजा माणसाला भ्रमिष्ट करून टाकते. अनेक देवांची उपासना गुलाम करते माणसाला. वारकरी संप्रदायानं सांगितलं, आपुला तो एक, तेने विन जीवा एक देव. अनेक देव झाले. त्यांनी बघितलं देवघरामध्ये देवाऱ्यावरती असंख्य देव आहेत. नोकरी देणारा देव वेगळाच, पैसे देणारा देव वेगळाच, साडसतीत घालणारा देव वेगळा, बाहेर काढणारा देव वेगळा. सगळे देव वेगवेगळे. भीतीपोटी, लोभापोटी, लाभापोटी माणसाने अनेक देवांची निर्मिती केली. These are the creation of human being. राहुल सांक्रतायन नावाचा एक खूप मोठा दार्शनिक होऊन गेला. तो म्हणतो, ईश्वर मानव का मानस पुत्र है. महादेव प्रभूंनी सांगितलं, महादेव म्हणे आम्ही म्हणून देव झाला. आमच्या भावभक्तीतून देवा तुझा जन्म झाला. बसवण्णांनी भेटली एवढे देव आहेत. काही जणांची आंघोळ चालू होती, काही देव वेटिंगला होते. म्हणला एवढ्या देवांची पूजा झाल्याशिवाय आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही, आता लय अवघड आहे, पाय खोरून मरायची येळ आहे म्हणला. त्यानं बाहेर गेला, अंगणामध्ये खेळायला लागला. थोड्या वेळानंतर वडिलांची पूजा झाली. शेवटचा पाण्याचा मंत्र झाला. आपण म्हणतो, ओम निधनपतये नमः, निधनपतांतिकाय नमः, ओम ऊर्ध्वाय मूर्धलिंगाय नमः, ओम हिरण्याय नमः, हिरण्यलिंगाय नमः, ओम सुवर्णाय नमः, सुवर्णलिंगाय नमः, ओम दिव्याय नमः, दिव्यलिंगाय नमः, भवाय नमः, भवलिंगाय नमः, शर्वाय नमः, सर्वलिंगाय नमः, ओम आत्माय नमः, आत्मलिंगाय नमः, परमाय नमः, परमलिंगाय नमः, ओम एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगांग स्थापयति पाणी मंत्रम पवित्रम. शेवटचा मंत्र पाण्याचा झाला. वडील एवढ्या सगळ्या देवांची पूजा केलेल्याचं पाणी भल्या मोठ्या परातीत घेऊन बाहेर निघाले आणि पाहिलं बसवण्णांनी अंगणामध्ये छोटे 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 खड्डे करून ठेवला होता. पोरं गोट्या खेळात का तसली गण, 50 खड्डे. वडिलांनी विचारलं बसवण्णाला, बसवण्णा हा कसला खेळ आहे, अंगणात एवढे खड्डे. बसवण्णांनी म्हणलं, बाबा खेळ नाही, मला तहान लागली होती म्हणून हिर खान लागतो. का 1 नंबरची हिर इथं खणलो, पाणी लागल नाही म्हणून 2 नंबरची हिर इथं खणलो, पाणी लागल नाही म्हणून पुन्हा 3 नंबर 4 नंबर, अजून बी काम चालूच आहे हिर खंदायचं. वडील म्हणले, बसवण्णा अरे बाबा खरंच तुला तहान लागली होती आणि खरंच जर तुला पाणीच प्यायचं होतं तर 50 खड्डे खणण्यापेक्षा एकच खड्डा खणला असतास तर तुला प्यायला पाणी मिळालं असतं. तेव्हा बसवण्णांनी म्हणलं, बाबा बरोबर आहे, 50 खड्डे खणण्यापेक्षा मी जर एकच खड्डा खणला असता
तर प्यायला पाणी मिळालं असतं. तसं देवाऱ्यावरल्या 1760 देव पूजण्यापेक्षा एकाच परमेश्वराची पूजा केलो तर तुम्हाला आतापर्यंत देव भेटला असता. बघा, मी नेहमी सांगत असतो, लिंगायत मोमेंट मध्ये काम करतो आपण. लिंगायत व्यापक विचारधारा आहे, एक मोठा इतिहास आहे. माणसाला माणसाशी जोडणं म्हणजे महात्मा बसवण्णा आहे. संतांनी माणसाला जोडलं, माणसाशी जोडलं, विचारांशी जोडलं, संवाद साधला. कोरोना आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा विमानं बंद झाले. कोरोना आल्याबरोबर रेल्वे बंद झाले, एसट्या बंद झाल्या. कोरोना आल्याबरोबर दळणवळण बंद झालं. कोरोना आल्याबरोबर वाहतूक यंत्रणा थांबली. कोरोना आला, भाजी मार्केट बंद, सराफ लाईन बंद, आडत लाईन बंद, बाजारपेठ बंद. कोरोना आला, शासकीय कार्यालय देखील बंद, सगळं बंद झालं. कोरोना आला, देवळातली देव देखील झालं. देव, महादेव, मारुती, समजे पण. आणि सगळे म्हणले इकडे कोणीच यायचं. आता भिवू नको तुझ्या मागे हा म्हणणारे बी भिवू लागलं. सबका मालिक 1 2 3 किधर है मालिक मालूम नहीं, कोई इधर आने का नहीं. बालाजी म्हणला केस बी तिकडीच, वस्तारा बी तिकडीच, डोसक बी तिकडीच, इकडे यायचं नाही. कोरोना आला, नीट आहे का, सगळी व्यवस्था बंद झाली. मंदिर, मठातले महाराज सगळे बंद झाले. कोरोना आला, बुद्ध विहार, चर्च, गुरुद्वारा, मशिदी, दर्गे, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग सगळे बंद झालं. पण लिंगायतांच्या घरातली लिंग पूजा मात्र बंद झालेली कोरोना आला. यांना म्हणलं का तुम्हाला ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾತು ಆಡ್ಲಕ್ಕೆ ಯಾರಿಗಾರಿಗೆ ಬರ್ತಾರ ಕೈ ಮ್ಯಾಗ್ ಮಾಡ್ರಿ ಬರೀ ಕನ್ನಡ ನಾನು ಕನ್ನಡ ಮಾತು ಆಡ್ಲಕ್ಕೆ ಬರ್ತದ ಹಿಂಗ್ ಯಾರ್ಯಾರ ಕೈ ಮ್ಯಾಗ್ ಮಾಡ್ರಿ ठीक आहे हात खाली घ्या. कोरोना आल्यानंतर यांनी म्हटलं का एक कोरोना आहे रे माझी पूजा करू नको म्हटलं काय ना मास्क कटको नो मास्क बांध म्हटलं का नाही. यानं काय म्हणलं माहितीये का कोरोना येऊ दे पटकी येऊ दे रगतपिती येऊ दे चिकनगुनिया होऊ दे टायफॉइड होऊ दे डेंगू होऊ दे मलेरिया होऊ दे तुला कॅन्सर होऊ दे तुला समधी रोग एकदाच जरी झाले तरी संकट फक्त मीच येणार आहे. ते तत्व म्हणजे इष्टलिंग आहे. लक्षात ही शेवटी आपल्या बरोबर आहे. ही शेवट आपल्या सोबत आहे. आणि हे तत्व सामान्य माणसाच्या तळहातावरती ठेवणारा पहिला क्रांती पुरुष कोण असेल तर त्याचं नाव महात्मा बसवण्णा आहे. की ज्याने सामान्य माणसाच्या बघा लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे. एक स्वतंत्र जीवन पद्धती आहे. लिंगायतांची स्वतःची ओळख आहे. एक स्वतंत्र इतिहास आहे. स्वतंत्र साहित्य आहे. तत्वज्ञानाची स्वतंत्र बैठक आहे. आम्ही त्याला शक्ती विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान असं म्हणतो. जसं जैन बौद्ध शीख तत्वज्ञानाची वेगळी बैठक आहे तसं लिंगायतांची एक तत्वज्ञानाची स्वतंत्र बैठक आहे. बसवण्णांनी म्हटलं इष्टलिंगाचं स्वरूप वर्णन करताना जगदगली मुगदगली म्हटलं. हे इष्टलिंग काय आहे? देवा तू कसा आहेस केवढा आहेस? ब्रह्मांडापेक्षाही उंच तुझे श्री मुकुट पाताळापेक्षाही खोल खोल तुझे पाय आहेत. अगम्य अगोचर अप्रमाण क्रूडल संगम देवा यन करस्थळी चुडकाजिरया. देवा एवढा मोठा तू पण लहान होऊन माझ्या तळहातावर बसलास की रे म्हटलं. कसं हत्ती कितीही मोठा असला तरी बारक्या आरशामध्ये बसतंय का नाही त्यानं असं बघितल्यावर तसं विशाल परमात्म्याचं स्वरूप
इष्टलिंगाच्या रूपामध्ये बसवण्णांनी प्रस्थापित केलं. समाजामध्ये जातीय मतभेद असतात, तसं माणसानं शरीरामध्ये देखील जातीयवाद केलं. कसं सांगू का? आता नवीन कपडे घेतलं, पॅन्टीत पाय घातला की आधी उजवा पाय घाल म्हणतात पॅन्टीत, बरोबर आहे का? उजनीला कसं आहे? नवीन पॅन्ट घातली की आधी उजवा पाय घाल, मग डावा घातला तर फाटताय का पॅन्ट? पण उगं म्हणायचं उजवा पाय आधी घाल. माझ्या घरी मी लहान असताना आमच्या घरी म्हशी होत्या, म्हशी गाई होत्या. उदगीरला घर माझं. आमची आजी दूध विकायची, म्हणजे गल्लीत सगळे लोक आमच्या घरी वरवा असायचा, दूध विकायचे. 88-89-90 मी शाळेला जात असताना माझ्या आजीला दररोज पैसे मागायचो. तिच्या कमरला चंची होती. चंची माहिती आहे का? आता चंची बी राहिली नाही, कुंची बी राहिली नाही, काही राहिली. माझ्या आजीच्या कमरेला चंची असायची आणि त्या चंचीमध्ये सुट्टे पैसे आणि काही असायचे. रोजच्या रोज तिने व्यवहार करायची. मी शाळेला जाताना माझ्या आजीला मी रोज पैसे मागायचो. 87, 88, 89. त्यावेळेस मला माझी आजी रोज 1 रुपया द्यायची. दररोज 1 रुपया. शाळेला जाताना 1 रुपया असं ठरलेलं असायचं. आणि पैसे देताना ती पैसे द्यायला लागले की कधी कधी चुकून मी डावा हात पुढे करायचो. डावा हात पुढे केलं की अपिशियाय कवा बघितलं तेव्हा डावा हातच पुढे करते म्हणायची. झप म्हणजे माझ्या हातावर मारायची आणि उजवा हात पुढे कर म्हणायची. मी आपलं उजवा हात पुढे करायचो, पण शाळेला जाताना विचार करायचो की भानगड काय, डावा हात आपलाच आहे, आपण काही किराणा आणलं नाही, आपण काही उसणं आणलं नाही, पण ही अतिशय कसं काय राहू शकते डावा हात? काय हे आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे? मला उत्तर नंतर मिळालं जेव्हा मी बसवण्णांचा इतिहास वाचला, जेव्हा मी लिंगायत धर्माचा इतिहास वाचला, तेव्हा मला त्याचं उत्तर मिळालं. काय उत्तर मिळालं? ज्या हाताला, डाव्या हाताला आम्ही अतिशी म्हणतो, आम्ही लिंगायत सकाळी स्नान झाल्यानंतर पूजा करताना इष्टलिंग कोण्या हातावर घेतो? मग डावा हात अतिशय आहे का? देवाला बसवतो त्याच्यावर. समाजातीलच नाही तर शरीरातील देखील जातीयता संपविणारा क्रांती पुरुष महात्मा बसवण्णा आहे, हे लक्षात घ्या. विजन केलं, दृष्टिकोन दिला. एक छोटी घटना घडली बसवण्णांच्या जीवनामध्ये. वैदिक ब्राह्मण कुटुंबामध्ये मुंज करण्याची पद्धत होती. आणि बसवण्णांच्या मुंजीची तयारी सुरू झाली घरी. सुरू झाल्यावर वाडा सजवत होते, रंगरंगोटी होती. बसवण्णांनी वडिलांना विचारलं, म्हणले बाबा घर सजवताय, पै पाहुण्यांना निमंत्रण पाठवताय, गोडधोड स्वयंपाकाचा मोठा मेनू आहे, काही सण आहे का? वडिलांनी म्हटलं बसवण्णाला, बसवण्णा सण नाही, तुझी मुंज आहे. मुंज काय आहे? प्रश्न विचारल्यावर वडिलांनी सांगितलं, जन्माना जायते शूद्रा संस्कारा द्विज उच्चते. हा संस्कार केल्यानंतर तू द्विज होणार आहेस, ब्राह्मण होणार आहेस, तुला देवा धर्माचा अधिकार प्राप्त होणार आहे. बसवण्णांनी म्हटलं, माझी मुंज केल्यानंतर मी जर सवर्ण होणार असेल, मला देवा धर्माचा अधिकार प्राप्त होणार असेल, तर माझी बहीण अक्कनागम्मा माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, तिची पण मुंज करा. असं म्हटल्याबरोबर वडील म्हणले, असला आगाऊ काही बी बोलायचं नाही. महिलांची कुठं मुंज असते का? व्यवस्थेने
कालौघातच स्त्रियांना उपेक्षित ठेवलं, वंचित ठेवलं, स्त्रीला शूद्र समजलं. व्यवस्थेने पुरुष प्रधान व्यवस्था, पुरुष सत्ताक कुटुंब पद्धती आली आणि स्त्रीला शूद्र समजलं, उगाच तिला गुलाम. बघा, पूर्वीच्या काळी किंवा आता पण नवरा कसा का राहत नाही, हेच नवरा 7 जन्म मिळावं म्हणून बाया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. बरोबर आहे ना? मग नवरा कसा का राहत नाही बरं? हेच नवरा मिळावं मला म्हणून दरवर्षी वडाच्या झाडाला महिला फेऱ्या मारतात. पण हेच बायको मला मिळावं म्हणून ह्यानं उगं बाबळीच्या तर झाडाला फेऱ्या मारायच्या, ह्यानं मारणा. पूर्वी नवरा मेल्यानंतर बाई सती जायची. माहितीये तुम्हाला सती जाण्याची? पण ती पद्धत माहिती नसेल, मी सांगतो तुम्हाला. सती जायची कशी? नवरा म्हातारा असायचा, बायको लहान मुलगी असायची, लग्न लावून टाकायची, त्यानं जल्दी मरायचं आणि हिला जाळायची सती. जी महिला सती जाते ना, तिला हिरवा शालू नेसवायची, हिरवी साडी, कोपऱ्यापर्यंत काकणं घालायची तिला सतीला, मळवट कुकवानं भरायची तिचं, आणि त्या मेलेल्या नवऱ्याच्या मुडद्याच्या मिरवणुकीबरोबर हिची बी मिरवणूक काढायची. सतीमाई चालली, सतीमाई चालली, सतीमाई चालली. मोठं सरण रचायचे, चिता रचायची आणि त्याच्यावरती त्या मेलेल्या नवऱ्याचा मुडदा लांब झोपवायचे आणि त्या मुडद्याचं मुंडकं त्या बाईच्या मांडीवर ठेवायचे. आणि पुन्हा लोक त्या सतीला, त्या बाईला तुपानं भिजवायचे. कशा पायी? जल्दी जळाव म्हणून, पटमन्या जळाव हिनं म्हणून तुपानं भिजवायची. आणि सरण पेटल्याबरोबर जीवाच्या आकांतानं ती बाई त्या चितेच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करायची. पण बाहेर थांबलेले लोक हातामध्ये मोठा बांबू घेऊन त्या बाईला मध्ये लोटायची आणि ती ओरडायची, जीवाच्या आकांतानं रडायची, चिरकायची. पण तिचा आवाज घरातल्या लोकांना ऐकल्यावर त्यांना दया येऊ नये म्हणून मोठमोठ्यानं नगारे, ढोल, बाजे, तुतारे असं नाही आवाज व्हायचे. आणि त्या आवाजामध्ये बाईचा आवाज संपायचा आणि बाई जिवंत जळायची धर्माच्या नावावर. बसवण्णा धर्मविरोधी नाहीत, बसवण्णा नास्तिक नाहीत. कारण नास्तिक लोक मानवतेचे शत्रू आहेत, लक्षात घ्या. नास्तिक लोकांचा धर्म कुठलाच राहत नाही, त्यामुळे ती माणसंच काही कामाचे नसतात. बसवण्णा आस्तिक होते. देव, संत, गुरु, लिंग, जंगम प्रचंड विश्वास होता बसवण्णांचा, धर्मावरती विश्वास होता. नवरा मेला म्हणून या देशामध्ये अनेक करोडो बाया सती गेल्या, पण बायको मेली म्हणून एक बी बहादर सत्या गेला नाही. बरोबर आहे ना? ह्यानं सत्या जायला पाहिजे, माझी बायको मेली, आता मी राहणार रे बाबा म्हणून जायचं होतं. ह्याने बी राखेल टाकून, पेट्रोल फुकून. तसं झालं नाही. ह्यानं दुसरी आणला, ह्यानं तिसरी आणला, ह्यानं आणण्यावर राहिला, तिने जळण्यावर राहिली. या व्यवस्थेला विरोध बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केला. म्हटले, माझी बहीण माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, पहिल्यांदा तिची मुंज करा, मगच मी करून घेतो. धर्मपीठानं म्हणलं स्त्री शूद्र आहे, जमणार नाही. तेव्हा बसवण्णाने म्हणलं, ज्या धर्मामध्ये स्त्री शूद्र आहे मी तो धर्म स्वीकारणार नाही. आणि वयाच्या 8व्या वर्षी बसवण्णांनी घर सोडलं. मी सांगतो, या देशातल्या तमाम स्त्रियांवरती बसवण्णांचे उपकार आहेत. कारण लिंगायतांची चळवळ स्त्री मुक्तीच्या आंदोलनातून सुरू झाली. म्हणजे 8व्या वर्षी घर सोडलं बसवण्णांनी. स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून
वयाच्या 8व्या वर्षी घर सोडणारा जगातला पहिला स्त्री कुल उद्धारक, स्त्री मुक्तीदाता कोण असेल तर त्याचं नाव विश्वगुरु महात्मा बसवण्णा आहे, की ज्यानं वयाच्या 8व्या वर्षी घर सोडलं. 12 वर्ष कुडल संगम क्षेत्री बसवण्णांनी प्रदीर्घ अभ्यास केला, चिंतन केलं. तिथे ईशान्य गुरु, जातवेद मुनी असे वेगवेगळे आचार्य होते. त्या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्णांचा अभ्यास पूर्ण झाला. कारण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय परिवर्तन नाही, ज्ञानाशिवाय क्रांती नाही, हे बसवण्णांना माहिती होतं. समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. अज्ञानी माणसं क्रांती करू शकत नाही. आणि मग भाऊ ज्या वेळेस 8व्या वर्षी घराच्या बाहेर पडला म्हणल्यावर बहीण देखील भावाच्या मागे मागे आली. बघा, घरातली माणसं मागे थांबल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. बरं नीट ऐका, घरातली माणसं मागे थांबल्याशिवाय घरातला माणूस मोठा होत नाही. गावातली माणसं एखाद्या माणसाच्या मागे जेव्हा थांबतात तेव्हा माणूस गावात मोठा नाही, तालुक्यात मोठा होतो. गाव फक्त एका माणसाच्या मागे राहू द्या, ते माणूस फक्त गावात मोठं होईना, तालुक्यात मोठं होते. आणि सगळा तालुका जेव्हा एखाद्या माणसाच्या मागे थांबतो तेव्हा तो माणूस फक्त तालुक्यात मोठा होत नाही, जिल्ह्यात मोठा होतो. आणि जिल्हा जेव्हा एखाद्या माणसाच्या मागे थांबतो तेव्हा तो माणूस फक्त जिल्ह्यात मोठा होत नाही, राज्यात मोठा होतो. राज्य जेव्हा एखाद्या माणसाच्या मागे थांबतं तेव्हा तो माणूस देशात मोठा होतो. आणि देश सगळा जेव्हा एका व्यक्तीच्या मागे ताकदीनं थांबतं तेव्हा ती व्यक्ती जगात मोठी होते. बसवण्णांनी किंवा महापुरुषांनी जे काम केलं त्या कामाला घरातल्या लोकांनी बळ दिलं. तुकोबाराय गावात राहू दिलं नाही. गावातल्या लोकांनी म्हटलं हा माणूस जर गावात राहिला तर बंड करेल, गाव पेटून उठेल, लोक शहाणे होतील. हकालून दिलं, भंडारा माळावरती गेले. पण तेवढ्या लांब डोक्यावर भाकर घेऊन बायको जायची साधी गोष्ट नाही. छत्रपती शिवरायांच्या मागे त्यांच्या मासाहेब थांबल्या म्हणून महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं राज्य निर्माण झालं. साधू संतांच्या रक्षणेसाठी राज्य निर्माण झालं. धर्माची स्थापना झाली. जर जिजाऊ मासाहेब थांबल्या नसत्या मागे आणि त्या जर सती गेल्या असत्या तर छत्रपतींसारखं आणि स्वराज्यासारखं वरदान महाराष्ट्रातल्या बहुजन माणसाच्या पदरात पडलं नसतं. महात्मा फुलेंच्या मागे त्यांची बायको थांबली, माळ्याचा माणूस. आणि त्या माणसाला असं वाटलं की या देशातल्या महिलांनी शिकलं पाहिजे. पण पाठीमागे सावित्रीबाई फुले थांबली नवऱ्याच्या मागे, शिवरायांच्या मागे आई थांबली. बाबासाहेब आंबेडकर बाहेर शिक्षणासाठी होते. बायको त्यांची रमाई गावामध्ये शेण काढायची, गवऱ्या थापायची, गवऱ्या विकायची, ₹1-2 नवऱ्याला पाठवायची. बघा इरस कशी राहते. स्पिरिट ह्याला म्हणतात. उगी इलेक्शन मध्ये जाती आणायचं आणि स्पिरिट निर्माण करायचं कामाचं नाही ते. लोक म्हणायचे रमा अगं तुझा नवरा सुटाबुटात कोटात परदेशामध्ये शिकून आलाय आणि तू इथं हमाच्या सगळ्यांच्या घरामध्ये शेण काढलायस. नवरा तर तिकडी सुटाबुटात आहे. तेव्हा रमाई म्हणायची त्या लोकांना, होय माझा नवरा तिकडे शिक्षण घेतो आहे, मी लोकांच्या दारामध्ये शेण काढते आहे का? यानंतर पुन्हा माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच बाईच्या हाताला शेण लागू नये म्हणून माझा नवरा तिथे शिकला हे लक्षात घ्या. ही इरस आहे, ही इरस आहे. बाबासाहेबांच्या मागे त्यांची बायको थांबली, शिवरायांच्या मागे त्यांची आई थांबली, महात्मा फुलेंच्या मागे त्यांची बायको थांबली, महात्मा बसवण्णांच्या पाठीमागे त्यांची सख्खी बहीण अक्क नागम्मा त्यांच्या सोबत आहे. बसवण्णाला 2 मामा होते. थोरले मामा बलदेव, धाकले मामा शिवदेव. नीट ऐका बरं.
महाराज समजून उगा ऐकायचं आणि पुन्हा विसरून जायचं, ह्या भानगडीत पडू नका. आता आपल्याला सवय आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षाप्रमाणे पारायण होईल, दरवर्षाप्रमाणे लोक येतील, दरवर्षाप्रमाणे महाराज येईल, दरवर्षाप्रमाणे कीर्तन करल, दरवर्षाप्रमाणे पाकिट घेऊन निघून जाईल. तुम्ही बी अन्नदान करसाल, रटावून खाचाल, घरी जाऊन दरवर्षाप्रमाणे झोपचाल, आज दुसऱ्या दिवशी विसरून जाचाल. हे पाप आहे. गणेशनाथाबरोबर ही बैमानी आहे, लक्षात घ्या. आम्ही ऐकलेलं ध्यानात धरलं पाहिजे. परिवर्तनासाठी गणेशनाथ इथं बसलेले आहेत. आमच्या पदरामध्ये सुख मिळावं म्हणून ती समाधी आहे. पण आपल्याला इसरायची सवय आहे. आपल्याला वाटतंय पाया पडलं की पटमन्या आपला उद्धार, पाया पडलं की झालं काम. पाया पडणारा समाज कधीही क्रांती करत नाही. बरं, दिसला महाराज की पडपाया, दिसलं देऊळ की घुसमधी, दिसले लोक की पडपाया, मिट्टीच मिट्टी पाया पडायची. संतांनी म्हणले लोक हो पाया आम्हीच तुमच्या पडतो गडी. आता संतांनी काय म्हणलं, आम्हीच तुमच्या पाया पडतो, आमच्या पाया पडू नका, आमच्या पायावर डोकं ठेवू नका, तर आमच्या पायावर पाय ठेवून 4 पावलं चला. क्रांती आपल्याकडून होते, परिवर्तन आपल्याकडून होते. पण आम्ही संत ज्या वाटेवर गेले, ज्या विचारावर गेले, तिथं पाय ठेवायला तयार नाही, मी डोकंच ठेवतो. आपल्याला वाटते शॉर्टकट आहे, पाया पडले की काही होत नाही. एकतर तुमच्या डोसक्यातली चक्कर महाराजाच्या पायात घुसते, नाहीतर त्याच्या पायातली 7.5 तुमच्या डोसक्यात घुसते. त्याच्या पलीकडे काहीच होत नाही. आपला पण वाटतं मग समाधान पाया. अरे काय पाया पडून उद्धार होत नाही. ती कृतज्ञता आहे आपल्या मनातली, ठीक आहे, आदर आहे तो, पण पाया पडून परिवर्तन होत नाही, उद्धार अजिबात होत नाही. एका गावात एक मंदिर होतं आणि लोक पाया पडायची मिट्टी होती देवळात. गड्यांची एक रांग होती, बायांची एक रांग होती, गर्दीच गर्दी देवळात. आणि मग पाया पडून येत असताना चुकून एका बाईचा पाय एका गड्याच्या पायावर पाहिला. मानाबिना हलवीत चला. चुकून एका बाईचा पाय एका गड्याला लागला. आता आपला पाय चुकून कोणाला का लागणार, आपण काय करतो आपण पाया पडतो का? जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, ऐसिया संतांची पुढे निर्भय हिंडो म्हटलंय. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यां जगत. ईशोपनिषदानं सांगितलं ईश्वर सगळीकडे आहे. अहं शिव त्वं चापि शिव एव हि सर्व शिवमयं ब्रह्म शिवात परम न किंचन. तो सगळीकडे आहे. त्या बाईचा पाय त्या घड्याच्या पायावर पडल्याबरोबर गर्दी होती. पाय पडल्याबरोबर त्या बाईनं मनातल्या मनात म्हणली, आई माय, ह्या गड्याला पाय लागला की माय म्हणली, आणि गप म्हण्या वाकून त्या माणसाच्या पाया. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या बाईच्या मागे दुसरी बाई होती. घोळ इथून सुरू होत आहे आपला. ती बाई पाया पडली, ठीक आहे, पण तिच्या मागे दुसरी बाई होती. तिनं म्हणली, माय हिनं पाया पडलाय म्हणजे ह्यानं कुठला तर महाराजच. आणि मग ती पाठीमागली बाई पण गप मन्या वाकून त्या माणसाच्या पाया पडली. 2 बाया पाया पडल्यावर तिसरी गुणानं कसं बसल? तिनं सर म्हण्या पुढे आली, तिने गप म्हण्या वाकली आणि पट म्हण्या पाया पडली. 4थी बाई थोडी लांब होती, ती पळत आली, तिने पाया पडली. 5वी बाई अजून लांब होती, तिच्या तर हातामध्ये पंचपाळ होत. खतरनाक लोक ज्यांच्या हातामध्ये पंचपाळ राहते ते सगळ्या डेंजर माणसं. उगं ठिपके हाणायचंच काम, काहीच विचार करायचे, व ठिपकेच. कुंकवाचा ठिपका वेगळाच, हळदीचा वेगळाच, मिरचीचा वेगळा, बुक्का वेगळा. ठिपके मारण्यातच जिंदगी गेली. तिच्या हातात पंचपाळ होतं, तिनं लांब होती, तिनं पळतच आली. आणि 5 बाया पाया पडल्याबरोबर ते माणूस भेल. त्यानं म्हणलो, काय ताप झाला बाबा, नुसत्या बाया पाया पडल्या. बरं, पाया पडून घेणं दॅट इज द रेस्पॉन्सिबिलिटी.
उभं काम नाहीये. पाया पडून घेतल्यावर कुठल्या हातलात बसायला जमना, पाया पडून घेतल्यावर कुठं सडकावर चहा प्यायला जमना. हो का हो महाराजांनी हो कास करणार बघा. पाया पडून घेतल्यावर रागात बोलायला देखील जमना. महाराज कळते का नाही पाया पडून घेऊया लोक. दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. पाचवी बाई पाया पडल्याबरोबर ते माणूस भेला. त्यानं म्हणला रे बापरे बाया आपल्या पाया पडल्यात म्हटला की त्यानं देऊळ सोडून बाहेर पळत सुटलं. गोष्टी तर संपल नाही, इथून सुरू होते. ते माणूस गेलं पडून, पण देवळात ज्या बायावाला त्या माणसाच्या पाया पडाय मिळालं त्या बाया समाधान होत्या. पण ज्यांना पाया पडायला मिळालं नव्हतं ते म्हणले माय आमचं नशीबच खराब. किती मोठा महाराज होता की मा, किती सत्याचा महाराज होता की मा. देवळातला देव सोडल्या बाया त्या माणसाच्या मागी पळत सुटल्या. थांबा महाराज थांबा. त्यानं मागे फिरून बघितलं, त्याच्या मागे बाया लागल. त्यानं अजून जोऱ्यात पळत सुटलं, बाया अजून जोऱ्यात पळत सुटल्या. त्यानं गेला चौकात ऍटोवाला होता. त्यानं म्हणलं ऍटो वाले मुझे लेकर चल. त्यानं म्हणलं किधर जाना है. त्यानं म्हणलं औसा चल, तुळजापूर चल, किधर भी चल, तर मला इथून घेऊन चल. माझ्या मागे बाया लागल्या. ते माणूस गेला, पण बाया गुणानं कशा बसतील. हजारो वर्षापासून गुलाम मानसिकतेतला आमचा समाज. ते माणूस ऍटोत बसून ज्या जागेवरून गेला होता, बाया तिथपर्यंत गेल्या आणि म्हणल्या माय नशीबच खराब आपलं, महाराजाच्या पायाला हात लावाय मिळालं नाही म्हणल्या. आणि महाराज जिथून ऍटोत बसलता तिथली जागा उकरले, माती पदरात भरले. घरात जाऊन उधळल्यावर बाया शांत झाल्या. ही मानसिक गुलामी आहे. महापुरुषांनी पाया पडणारा समाज निर्माण केला नाही, बुद्धी चालवणारा समाज निर्माण केला. विवेक जागर बसला पाहिजे माणसाचा. 12 वर्ष बसवण्णांनी अभ्यास केला आणि लोकांच्या दुःखाचं कारण अज्ञान आहे, अस्पृश्यतेचं कारण अज्ञान आहे, अंधश्रद्धेचं कारण अज्ञान आहे, स्त्री शोषणाचं कारण अज्ञान आहे, अनेक देव उपासनेचं कारण अज्ञान आहे. आणि या अज्ञानाला संपविण्यासाठी बसवण्णांनी अनुभव मंडप नावाचं ज्ञान केंद्र निर्माण केलं, संवाद केंद्र निर्माण केलं. बघा, जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती है. हम लिंगायतों का बाप महात्मा बसवण्णा है, उसकी इज्जत लंदन के थेम्स के किनारे हुई है. बसवण्णांची पूजा, बसवण्णांच्या मूर्तीची उभारणी लंडनच्या थेम्स किनाऱ्यावर. इंग्लंडचा प्रधानमंत्री, भारताचा प्रधानमंत्री, 2-3 राष्ट्राचे प्रमुख लोक एकत्र येऊन इंग्लंडच्या थेम्सच्या किनाऱ्यावर बसवण्णांचा पुतळा बसला. तिथे काही लिंगायतोचं मतदान जास्ती होतं का? नाही. विचारांच्या बळावर बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा कुठं उभा राहिला? अभ्यास करा. आपण किती महान आहोत. लिंगायतांचा इतिहास तेजस्वी आहे, अद्भुत आहे. तो एका जातीचा इतिहास नाही, बहुजन समाजाचा इतिहास आहे. अनेक जातींचा इतिहास आहे लिंगायतांचा इतिहास मध्ये. त्याच्यामध्ये बेरड आहेत, पारधी आहेत, रामोशी आहेत, मार आहे, मांग आहे, सांबार आहे, कुंभार आहे, ढोर आहे, बंजारा आहे. त्याच्यामध्ये 12 बलुतेदार आहेत, 18 अलुतेदार आहेत. त्याच्यामध्ये कुणबी लोक आहेत, धनगर आहेत, अटकर आहेत, माळी आहेत, साळी आहेत, तिली आहेत, कुंभार आहेत. 18 पगड जातींचा नायक बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा बेंगलोरमध्ये बसला नाही, भालकीत नाही, बसव कल्याणला नाही, दिल्लीत नाही, मुंबईत नाही,
महात्मा बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा रशियामध्ये बसला. रशियात बसला. रशियात पहिला पुतळा. इथं बसला नाही. आपल्याकडे माणसं आहेत तोपर्यंत किंमत होत नाही, गेली की मग माणसं लई मोठा माणूस होतो हो म्हणतात. बसवण्णांचा पहिला पुतळा गेल्यानंतर बसवण्णांच्या नंतर रशियामध्ये बसला. का? तिथं कोणी लिंगायत होतं का? नाही. त्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की हा तोच माणूस आहे की ज्या माणसानं 12व्या शतकामध्ये कष्ट करणाऱ्या सामान्य माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम केलं, श्रमाला किंमत देण्याचं काम केलं, श्रमाची पूजा केली, कष्ट करणाऱ्या माणसाला महादेव बनवण्याचं काम महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलं. ते लिहिलेलं आहे. बसवण्णांचं लग्न मामाच्या मुलीबरोबर झालं. बलदेव मामा, त्यांची मुलगी, तिचं नाव गंगांबिका. गंगांबिकेबरोबर लग्न झालं आणि अनुभव मंटपात बसवण्णांनी 18 पगड जातीला निमंत्रण दिले. विषय खूप मोठा आहे. कमी वेळामध्ये सगळा बसवण्णा सांगणं जमत नाही. जसं भागवत आहे तसं आमची बसव कथा आहे. रामायण महाभारत जसं आहे, रामकथा आहे, शिवकथा आहे, देवी भागवत कथा आहे, तसं महात्मा बसवण्णांचं चरित्र तासाभरामध्ये नाही समजत. कारण तो त्या व्यक्तीचं नाही. त्याच्याबरोबर महाराजचा उर्लिंग पेद्दी आहे, त्याच्याबरोबर मांगाचा चेन्नैया आहे, त्याच्याबरोबर कुंभाराचा गुंडय्या आहे, त्याच्याबरोबर धनगराचा सिद्ध रामेश्वर आहे, त्याच्याबरोबर वारिक समाजाचा हडपत अप्पन्ना आहे, त्याच्याबरोबर बेरड समाजाचा नागप्पा आहे, त्याच्याबरोबर बुरुड समाजाचा केतय्या आहे, त्याच्याबरोबर कोळी समाजाचा कन्नप्पा आहे, त्याच्याबरोबर फुलारी समाजाचा फुलारी मादय्या आहे. अनेक जातींचे लोक आहेत. अनुभव मंटपात बसवण्णांनी म्हटलं, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नका. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा ऐसेची म्हणवावे. कुडल संगम देवा तुमच्या महानगरचा पुत्रची बस म्हणवा. ते महाराचा आहे, ते मांगाचा आहे, ते माळ्याचा आहे, ते मराठ्याचा आहे, ते गरीब आहे, ते श्रीमंत आहे, ते झोपडातला आहे, ते महालातला आहे असं म्हणू नका. बसवण्णांनी म्हणजे कसाही असला तरी तो आमचा आहे, तो माझा आहे. आपण सगळे एकत्र आहोत. अमृतस्य पुत्र वयम, अमृताचे लेकर आम्ही आहोत. 12व्या शतकात समाज एकसंग करण्याचं काम बसवण्णांनी केलं. आणि मग त्या अनुभव मंटपाचा अध्यक्ष कोणाला करायचं ह्याच्या निवडीची वेळ आली. आपल्याकडे अध्यक्ष होण्यासाठी लई पळापळ सुरू राहते. कुठला बी अध्यक्ष राहू देऊ, मार खाणाऱ्या लोकांची बी जर संघटना झाली तर त्याच्या अध्यक्षासाठी बी लई मारामारी होईल. अध्यक्ष प्रत्येकाला जायचं. अनुभव मंटपाचा अध्यक्ष निवडण्याची वेळ आली. 770 महान शरण वीर वैरागिरी अक्क महादेवी देखील त्याच्यामध्ये होत्या. आता त्या अनुभव मंटपाला जगातली पहिली संसद, लोकशाहीची सुरुवात, भारताच्या संविधानाची बीज ही वारकरी संप्रदायाच्या अभंगात आहेत. आणि वारकरी संप्रदायाच्या अभंगाची विचारधारा ही महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात आहे. एकमेकांसोबत संलग्न आहेत सगळे. हे अनुभव मंटपाचा अध्यक्ष कोणाला करता येईल चर्चा सुरू झाली. सगळ्यांनी म्हटलं, अरे बाबा बसवण्णा हे आपल्या सर्वांना एकत्र आणणारे आहेत, आपण त्यांनाच अध्यक्ष करावं. आणि मग सगळे बसवण्णाकडे जातात. बसवण्णा बाहेर चपल्या जिथं सोडतात का लोक तिथं बसलते. सगळेजण म्हणले, बसवण्णा चला तुम्हाला अध्यक्ष करायचं आहे अनुभव मंटपाचा. बघा माणसं आपल्या पाठीमागे कधी येतात सांगतो मी तुम्हाला. बसवण्णांच्या पाठीमागे 350 जाती होत्या. एक जात आपल्या बरोबर यायला तयार नाही. घरातली माणसं आपल्या बरोबर मागे थांबायला तयार नाही. पण बसवण्णांच्या मागे 350 जाती आल्या. हे कसं आलं? 770 शरण का आले? त्याचं कारण आहे. अनुभव मंटपाचा अध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा शरणांनी म्हणलं, बसवण्णा तुम्हाला अध्यक्ष करायचंय. बसवण्णांनी हात जोडले म्हणले, अरे ज्या अनुभव मंटपात
तुमच्यासारखे महान शिवभक्त आहेत, त्या अनुभव मंडपाचा अध्यक्ष मी व्हावं एवढी माझी पात्रता नाही. अरे बाबा, माझ्यापेक्षा लहान इथं कोणीच नाही आणि शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही असं म्हटलं आणि मग अल्लम प्रभूंना अध्यक्ष केलं. अल्लम प्रभू पोतराज जातीचे भटके विमुक्ताचे आहेत. आजही भटके विमुक्त रस्त्यावर आहेत. रेणके आयोगाच्या शिफारसी लागू व्हावं म्हणून प्रत्येक सरकारकडे भटक्यांचं मागणं आहे, पण अजूनही भटक्यांना न्याय मिळाला नाही. 12व्या शतकात भटक्या विमुक्त जातीत जन्माला आलेल्या पोतराज जातीतल्या अल्लम प्रभू देवाला जगातल्या पहिल्या संसदेचा अनुभव मंडपाचा अध्यक्ष करणारा पहिला दलित उद्धारक कोण असेल तर त्याचं नाव महात्मा बसवण्ण आहे. 12व्या शतकात महार जातीत जन्माला आला होता उर्लिंग पेद्दी, त्याला मठावरती बसवलं, धर्मगुरू पदावर बसवलं. अक्क महादेवी स्त्री होती, तिला धर्मगुरू पदावरती बसवलं. बसवण्णांनी म्हणलं, जात बघून काहीच करू नका, त्याचे कर्म बघून, त्याची गुण बघून त्याला मोठेपणा द्या. मग तो कुठल्याही जातीचा असेल, कर्म चांगले असतील तर तो श्रेष्ठ आहे. आणि मग उच्च जरी जातीत जन्माला आला आणि कर्म वगैरे असतील तर त्याला मोठं म्हणू नका. कर्मावरती आधारित समाज रचना म्हणजे लिंगायत समाज आहे. आणि मग वचन साहित्याची निर्मिती ते झाली. आचार हाच स्वर्ग आहे, अनाचार हाच नरक आहे. आपल्याकडे म्हणतात मेल्यावर काळ्या गाईचं शेपूट धरून कुठं जाते. तुमच्या गावात कसं आहे? गाय काळीच धरताव का लाल गाय घालताव? शेपूटच धरताव की असंच म्हणतात ना, काळ्या गायचं शेपूट धरून कैलासाला. आता ह्यानं गावात नीट राहीना, महागारी सगळ्याची निंदा करते, चांगल्या कामामध्ये पाय आडवं टाकते, कधीच देवळात येणार, कधी दान धर्म करणार, बायको लेकराबारा नीट राहीना, शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर नीट राहीना, माय बापाला सांभाळणार, आणि तरी बी ह्यानं कैलासाला जाते का शेपूट धरून काळ्या गायचं? कसं शक्य आहे? बसवण्णांनी म्हणलं तसं नाही. कैलास कैलास म्हणून ओरडणाऱ्या लोकांना ऐका, तुम्ही ज्याला कैलास समजता ती बर्फाळलेली जमीन आहे आणि आता तर ती चीनच्या ताब्यात आहे. आपल्या तर कुठं ताब्यात आहे ती? बसवण्णांनी म्हटलं, कैलास कैलास म्हणून ओरडणाऱ्या लोकांना कैलासाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. कैलास कशाला म्हणावं? स्वतःचं काम इमानदारीनं करा. कोणतं का काम राहत नाही. धंदा आहे इमानदारीनं करा, शेत आहे इमानदारीनं करा, शिक्षक आहात गोरगरिबांच्या लेकराला इमानदारीने शिकवा, प्रबोधनकार आहे इमानदारीनं. बसवण्णा सांगणारेस तर इमानदारीनं बसवण्णा सांग. मग कोणाला वगळं वाटो, कोणाला चांगलं वाटो, काही घेणं देणं नाही. आपलं काम प्रामाणिकपणे करत करत स्वतःच्या बायको लेकरांबरोबर आनंदाने राहायचं, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर सौजन्याने वागायचं आणि आपल्या मायबापाची सेवा करायचं, कार्यच करायचं, कष्ट करायचं म्हणजेच कैलास आहे. काय कवे कैलास म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी सांगितलं. श्रम हीच पूजा आहे. नाहीतर नवरा श्रीमंत व्हावा म्हणून आपल्याकडे बऱ्याच बाया वैभव लक्ष्मीच्या पोत्या वाचतात. उजनीत कसा आहे? नवरा श्रीमंत व्हावं म्हणून वैभव लक्ष्मीच्या पोते होते का श्रीमंत? होईना, उलट घोळ होते दांडगा. बघा, बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं श्रीमंत होण्याचा मार्ग. गरीबाला मुक्ती मिळत नाही बरं. गरीब किती बी गुणवान राहू दे, बिना पैशाचं मेलं तर त्याला स्वर्ग मिळणार. देव म्हणते हातपाय दिल तो, डोसकं दिल तो, भिकारी होऊन माराय दिल तो का म्हणते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. ते 4ही पुरुषार्थ कमवणं म्हणजेच परिपूर्ण जीवन आहे. श्रीमंत होण्याचा मार्ग बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितला. म्हणला, अरे त्याच घरातले लोक श्रीमंत होतात. कोणत्या? नीट आहे का? श्रीमंतीचा मार्ग. त्याच घरातले लोक श्रीमंत होतात ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं. नीट आहे का? कोण्या घरात पैसे त्यात सांगून ठेवला जाऊ. ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं, सदाचारानं, नीती नियमानं जगतात आणि ज्या घरातले सगळेच लोक कष्ट करतात,
एक जण मेहनत करणारे, दुसरं धाड्याने हिंडाले, जमणार नाही. एक जण उगं शेतात मर मरू लागले, दुसरं लातूरला जावलेले, औषधाला जावलेले, उभं येऊ लागले. ते घर पुढे जात नाही. श्रीमंत घराची व्याख्या सांगितली, ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं, सदाचारानं, नीती नियमानं जगतात, सगळेच लोक कायक करतात, कष्ट करतात, गरजेपुरतच खर्च करतात. गरजेपुरत जेवढी गरज आहे तेवढंच खर्च करायचं. ह्यानं दांडगं लग्न केलं, ह्यानं बी दांडगं लग्न करणार, त्यानं गाडी घेतलं, ह्यानं मोठी गाडी घेतणार. असल्या भानगडीत गेलो तर पायात चक्कर येते आणि माणूस जल्दी भिकारी होते. बसवण्णांनी सांगितलं, ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं, सदाचारानं, नीती नियमानं जगतात, घरातले सगळेच लोक कष्ट करतात, मेहनत करतात आणि गरजेपुरतं खर्च करतात, राहिलेला पैसा हा समाजातल्या गोर गरीब दुःखी लोकांमध्ये वितरित करतात, तेच घर श्रीमंत होते, असं बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये सांगितले. त्याच घरामध्ये पैसा. चुकीच्या मार्गाने पैसे कमवलो की चुकीच्या मार्गाने जातात. बघा, कधी नव्हे ते या निवडणुकीमध्ये खूप पैसे खर्चले. मी पण एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण इथं मी बसतोय तेव्हा इथं मी कुठल्याच पक्षाचा नसतो. ही जी निवडणूक झाली ना काल परवाची, राक्षसी निवडणूक झाली. प्रचंड पैसे खर्चले. मग हे सगळं बघून मला एक वाक्य, बसवण्णांचं वचन आठवलं. बसवण्णांनी म्हणले, अरे कुत्रीचं दूध कुत्रीच्याच पिल्लांसाठी राहते, पंचामृत म्हणून त्याचा वापर अभिषेकाला होत नाही. होते का? कुत्रीचं दूध कुत्रीच्या पिलांसाठी. तसं चुकीच्या मार्गाने पैसे कमवलं की ते फुकटच जातात. चुकीच्या मार्गाने त्याचा वापर चांगल्यासाठी कधीच होत नाही. एकतर दवाखान्यात जातात, नाहीतर इलेक्शन मध्ये जातात, नाहीतर कोर्टात जातात. कष्टाने कमवा, मेहनतीने कमवा, ते पैसे मार्गी लागतील. एक छोटस नाम संकीर्तन करूया आणि मग 5 मिनिटांमध्ये आपण आपलं बोलणं संपवूया. तबला घ्या, स्वर द्या. बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, आणखीन एकदा म्हणा. बसवा 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 गुरु बसवा, बसवा गुरु बसवा. मोठ्याने म्हणा, आणखीन एकदा म्हणा. बसवा 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 जंगल बसवा, लिंग बसवा, जंगल बसवा, बसवा 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 जंगल बसवा, लिंग बसवा, जंगम बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा
बसवा माता बसवा, बसवा पिता बसवा, बसवा पिता बसवा, बसवा बसवा मित्र बसवा, बंधु मित्र बसवा, बसवा बसवा, बसवा बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा। आणखीन एकदा म्हणा, बसवा धर्म बसवा, बसवा कर्म बसवा, बसवा भक्त बसवा, बसवा देव बसवा, बसवा 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 बसवा, शेवटचे 5-10 मिनिट बघा. बसवण्णांचा इतिहास जिवंत इतिहास आहे. आपण एखादं सिरियल पाहतो तेव्हा स्क्रीनवर एक वाक्य येतं, यह धारावाहिक पूर्णतः काल्पनिक है, इसका किसी जीवित या मृत व्यक्ती से कोई संबंध नहीं है. बरोबर आहे. टीव्ही बघतो ना आपण, सिरियल येते, सिरियलचे पुढे वाक्य, हे धारावाहिक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही असल्यास निव्वळ योगायोग. तरी पण आपण ते बघतो. काही जण तर रडत्यात, माय ह्याचा सत्यानाश होऊ दे, किती कसं वागणार आहे. ते काल्पनिक आहे, आम्ही त्याच्यामध्ये रमतो. पण महात्मा बसवण्णांचा इतिहास जिवंत इतिहास आहे. तो काल्पनिक नाही. 12व्या शतकामध्ये 18 पगड जातींना सोबत घेऊन विशाल अंतःकरणानं बसवण्णाने अनुभव मंडप निर्माण केला. महात्मा म्हणतात बसवण्णाला का? कशाला महात्मा म्हणतात का? त्याचं कारण काय? महात्माची व्याख्या सांगतो मी तुम्हाला, नीट ऐका. महात्मा कोणाला म्हणतात? ज्याला प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्म्याचे दर्शन होते त्याला महात्मा असं म्हणतात. लक्षात घ्या. बसवण्णाला प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा दिसायचा. छोटासा प्रसंग सांगतो आणि मग थांबतो.
हरळय्या नावाचा एक चांभार शरण बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये होत. जातीने चांभार, नाव हरळय्या. चपल्या शिवणं त्याचं कायक होतं. बसवण्णांची कीर्ती ऐकायला सिरपूर गावचा होता, विजापूर जिल्ह्यातला. तिथनं चालत कल्याणला आला. बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये प्रवेश घेतला, दीक्षा घेतली इष्टलिंगाची, लिंगायत झाला आणि स्वतःचं काम प्रामाणिकपणे करू लागला. देव दिला, धर्म दिला, संस्कृती दिली, जगणं दिलं, मान सन्मान, आहार विहार विचार सगळं बसवण्णांनी दिलं. आणि एके दिवशी राज दरबाराकडे निघाले होते बसवण्णा, राजा बिज्जळाकडं. बसव कल्याण मधली गोष्ट. सकाळची वेळ आहे, पांढऱ्या शुभ्र नंदीराज नावाचा घोडा होता बसवण्णांचा. बसवण्णांच्या घोड्याचं नाव नंदीराज होतं. नंदीश पण म्हणायचे त्याला. त्या घोड्यावरती बसून बसवण्णा निघाले. सकाळची वेळ. अप्रतिम व्यक्तिमत्व होतं बसवण्णांचं. मोठं आकर्षण सामान्य माणसामध्ये. गरिबी संपवणारा प्रधानमंत्री, 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारा प्रधानमंत्री, सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत जाणारा, त्याच्याशी संवाद साधणारा प्रधानमंत्री बसवण्णा. सकाळची वेळ. लोक दुतर्फा थांबून बसवण्णांचं स्वागत करत होते, कुतूहलानं बघत होते बसवण्णांकडं. तेव्हा हाच तोच माणूस आहे ज्याने आम्हाला धर्म दिला, देव दिला. आणि जात असताना चांभार हरळय्या देखील निघाला होता त्याचा व्यवसाय करण्यासाठी, चपल्या शिवण्यासाठी बाजारात. तेवढ्यात त्यानं पाहिलं महात्मा बसवण्णा घोड्यावरनं येत आहेत. सोबत गणाचारी दल आहे, अंगरक्षक आहेत, सैन्य आहेत, प्रधानमंत्रीचा लवाजमा, मोठा ताफा. दूरवरनं त्याने हरळय्यांनी बसवण्णाला पाहिल्याबरोबर थोडस पुढे गेला हरळय्या आणि आपले दोन्ही हात जोडले. बघितलं बसवण्णांनी हरळय्याला, हरळय्यांनी बसवण्णाला. दोघांची नजरानजर झाली. चांभार हरळय्यांनी बसवण्णाला पाहिल्याबरोबर आपले दोन्ही हात जोडले आणि शरणार्थ म्हटलं. आता असं म्हटल्यावर आजकालच्या नेत्यांनी बसवण्णांना असं हात जर केला असतं चलतीवर, तरी बी कार्यकर्ता खुश राहिला असता ना. साहेबांना हात केलं, साहेबांना हात केलं, दादांना हात केलं, भैयाना हात केलं, मैयाना हात केलं. चांभार हरळय्यांनी आपले दोन्ही हात जोडले आणि बसवण्णाला पाहून हात जोडून शरणार्थी म्हटल्याबरोबर बसवण्णांनी घोड्याची लगाम खेचली. घोड्यावरनं पाय उतार झाले, 4 पावलं चलत आले. चांभार हरळय्याच्या पुढे येऊन थांबले, आपले दोन्ही हात जोडले, कमरेतनं वाकून त्या हरळय्याला शरणो शरणार्थी म्हटलं. किती वेळेस म्हणले? 2 वेळेस. हरळय्याने किती शरणात केलं होतं? 1 वेळेस. बसवण्णांनी किती वेळेस केलं? 2 वेळेस. आणि खांद्यावरती हात ठेवून त्या हरळय्याच्या बसवण्णांनी म्हटलं, हरळय्या मला खूप काम आहे, जावं लागेल, राजदरबाराचं काम आहे, आपण नंतर भेटू असं म्हटले. आणि घोड्यावरती स्वार होऊन टाच मारली आणि निघाले वेगानं राजवाड्याच्या दिशेनं बिज्जळाच्या. हरळय्या विचार करायला लागला की एवढा मोठा माणूस, मी जातीनं चांभार, सामान्य माणूस, गावकुसात कुठली किंमत आम्हाला? काहीच किंमत नाही, शूद्र आम्ही. आणि माझ्यासारख्या एका सामान्य माणसानं हात जोडून एकदा शरणार्थ म्हटल्याबरोबर घोड्यावरनं खाली उतरून कमरेत वाकून 2 वेळेस नम्रपणे मला शरणार्थ 2 वेळेस म्हटलं, शरणो शरणार्थ म्हटलं. विचार करायला लागला. लक्ष लागलं नाही दिवसभर कामात. बघा, माणसं उगी मोठी होत नाही. इतिहास उगीच कोणाचा होत नाही. ज्याची मन मोठी असतात, ज्याची बुद्धी मोठी असते, जो नम्र असतो, जो सगळ्यांना सोबत घेऊन चालायची ज्याच्याकडे अक्कल असते, तोच माणूस मोठा होतो. घरी आला हरळय्या. बायकोचं नाव होतं कल्याणी, मुलाचं नाव होतं शीलवंत.
बायकोनं म्हटली नवऱ्याला, काय झालं, कुठल्या विचारात आहात, चेहऱ्यावर कळाच नाही तुमच्या, कुठल्या टेन्शन मध्ये आहात. चांभार हरळे यानं म्हटलं बायकोला, काय सांगू कल्याणी, आज सकाळी सकाळी बाजारात गेलो, मुख्य रस्त्यावरती बसवांना दिसल्याबरोबर मी हात जोडलो, पण किती मोठ्या मनाचा माणूस, अगं मी एकदा शरणार्थ म्हटलो, पण बसवांना घोड्यावरनं पाय उतारून मला 2 वेळी शरणार्थ म्हटले. किती मोठ्या मनाचा माणूस तो, त्याने देव दिला, धर्म दिला, संस्कृती दिली, इतिहास दिला, ओळख दिला, आत्मसन्मान दिला. त्या माणसाला काय केलं म्हणजे त्याच्या उपकारातून आपण मुक्त होऊ. बायकोनं म्हटली, अहो येडे आहो का, बसवण्णांचे बहुजन समाजावर एवढे उपकार आहेत, आपण आपल्या शरीराचं कातडं सोडून जरी त्याला चप्पल घालून दिलो तरी उपकार फिटणार नाही म्हटलं बायकोने. असं म्हटल्यावर बसलेला हरळय्या उठून उभा राहिला आणि म्हटला, कल्याणी वा, किती अद्भुत कल्पना आहे, आपण सांबार घेऊन घेऊन काय देणार आहे आमच्या देवाला, आमच्या सद्गुरूंना, आमच्या महात्म्याला, संतांना. मी माझ्या शरीराचं कातडं सोलतो आणि त्याच्यापासून जोडे बनवून बसवण्णांच्या सुंदर श्री चरणांना अर्पण करतो असं म्हटल्यावर कल्याणीने म्हटली, अहो किती स्वार्थी आहात, फक्त तुमच्यावरच उपकार आहेत का बसवण्णांची. या देशातल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून, समतेची वागणूक मिळावी म्हणून, धार्मिक अधिकार प्राप्त व्हावेत म्हणून वयाच्या 8व्या वर्षी आमच्यासाठी, स्त्रियांसाठी घर सोडणारा जगातला पहिला स्त्री कुल उद्धारक बसवण्णा आहे. मी पण त्याच्यासाठी एक जोडा बनवतो माझ्यासाठी. कल्याणीने म्हटली, तुम्ही तुमच्या उजव्या पायाचं मांडीचं कातडं सोला, मी माझ्या डाव्या पायाचं कातडं सोलते. आपण दोघेही 2 जोडे बनवूया आणि गुरु बसवण्णांच्या श्री चरणाला अर्पण करूया. दोघांनी स्नान पूजा आटोपली. ते जोडे बनवणारे जे अवजार असतात ते सगळे सोबत घेतले समोर. अस्ती, आयरन, रापी, कोटंबा, हे सगळं. त्यालाही स्वच्छ धुतलं, त्याचीही पूजा केली, त्यालाही भस्म लावलं, बिल्वपत्र अर्पण केले त्याच्यावरती. आणि रात्री हातात घेऊन पती पत्नींनी स्वतःच कातडं सोडलं. 3 दिवस लागले ह्या सगळ्या प्रक्रियेला. सुंदर जोडे बनवले, टोपलीत ठेवलं, वरती एक वस्त्र पांघरलं आणि डोक्यावर टोपली ठेवून हरळय्या आणि बायको कल्याणी बसवण्णांच्या घराकडे निघाले. घरचं नाव होतं महामने. महामने अंदूर धोड्डुद मनी, मोठं घर, बिग हाऊस. प्रधानमंत्र्यांचं घर होतं, प्रचंड गर्दी. ज्यांच्या दारात चपल्यांचा ढीग असतो ते लोकनेते असतात, लक्षात घ्या. जिथे लोकांची कामं होतात. बसवण्णा लोकनायक होते. राजा विजय होता, पण लोकांच्या हृदयातला सम्राट बसवण्णा होता. सामान्य माणसाला माहिती होती की याच्याकडे गेले की आपले दुःख दूर होणार आहेत. जननायक बसवण्णा होते. दूरवरनं बघितलं, हरळय्या डोक्यावर टोपली घेऊन येत होता. ओसरीवर गेल्याबरोबर हरळय्याने पुन्हा हात जोडले, बसवण्णाला शरणार्थ. पुन्हा बसवण्णा बसलेले उठून उभे राहिले, आपले हात जोडले, जवळ आले, आपले हात जोडले, शरणो शरणार्थी. पुन्हा रडायला लागला हरळय्या. म्हणजे काय करताय, अगोदरच उपकाराचे डोंगर आहेत आणि पुन्हा पुन्हा मला तुम्ही 2-2दा शरणार्थ करताय, असं करू नका बसवण्णा, तुम्ही खूप मोठे आहात. संवाद साधता साधता बसवण्णांनी हरळय्याला विचारलं, हरळय्या काय आणले टोपलीत, मला काही खायला आणलंय का माझ्यासाठी. हरळय्यांनी म्हणले बसवण्णाला, अण्णा बोलून चालून आम्ही जातीने सांभार आहोत, तुम्ही प्रधानमंत्री आहात, काय नाही तुमच्याकडं, आणि आम्ही काय आणणार तुम्हाला, देऊन देऊन काय देणार. काही नाही, तुमच्या सुंदर अशा श्री चरणांसाठी आम्ही जोडे बनवलेत, पदवेश बनवलेत, तेवढे स्वीकार करा. वस्त्र काढलं टोपलीवरलं, टोपलीमध्ये जणू चंद्र उगवला होता, एवढा सुंदर प्रकाश पसरला. सुंदर सुगंधित परिमळ दरवळत होता. भक्तीचा सुगंध होता तो, प्रेमाचा सुगंध होता.
शंकेची पाल चुकचुकली बसवण्णांच्या हृदयामध्ये म्हटलं, अरे हे कशापासून बनवले सांग हरळय्या, कल्याणी सांग हे कशापासून बनवलेत? अरे जनावराच्या कातड्याचा वास येतो, याचा सुगंध यायला लागलाय, कशापासून बनवले सांग? एवढे सुंदर डोळे दुपावेत, एवढा प्रकाश त्याचा, हे बनवलीस कशापासून? बायकोन म्हणजे अगोदर घाला पायात मग सांगतो आम्ही. नाही अगोदर सांग. चांभार हरळ्याने म्हणलं, बसवण्णा अगोदर पायात घाला हो, तुमच्या श्रीचरणांसाठी आणले. पण बसवण्णांनी म्हणा, नाही अगोदर सांग कशापासून बनवलेस? कारण बसवण्णांना माहिती होतं बहुजन समाजातली माणसं बसवण्णावर किती प्रेम करतात ते माहिती होतं. म्हणजे सांग हरळ्या कशापासून बनवलास? तेव्हा बायकोनं म्हटली, बसवण्णा भर बाजारात तेवढ्या लोकांमध्ये माझ्या नवऱ्याला एकदा शरणार्थ केलं तर तुम्ही घोड्यावरनं पाय उतार होऊन हात जोडून नम्रपणे 2 वेळी शरणार्थी केलात. आमच्या बहुजन समाजाला गळ्याशी लावलात, देव दिलात, धर्म दिलात, आत्मसन्मान दिलात, जगण्याची जीवन पद्धती दिलात आणि परत आम्हालाच 2 वेळी शरणार्थ केलात. तुमच्या उपकाराच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, पण त्याची जाणीव म्हणून मी माझ्या डाव्या मांडीचं कातड सोडले, माझ्या नवऱ्याने त्याच्या उजव्या मांडीचं कातड सोडलं आणि आम्ही हे जोडे आमच्या देहचर्मापासून बनवलेले पाया. ऐकल्याबरोबर संवेदनशील मनाच्या बसवण्णांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी बायकोला हाक मारली, गंगांबिके बघ बघ, एवढं प्रेम कोणी कोणावरती करतं का? स्वतःचं देहचर्म सोडून त्याच्यापासून पदवेश बनवून माझ्या श्रीचरणाला अर्पण करायसाठी हे भक्त आले, हे शरण आले. एवढं प्रेम कोणी कोणावर ठरेल का? शरणांनो बघा, माचय्या बघा, कुक्कय्या बघा, अंबिगार चौडय्या बघा बघा, एवढं प्रेम कोणी कोणावर करतं का? बसवण्णा म्हटलं, अरे हरळय्या कल्याणी, तुमच्या शरीरावरती इष्टलिंग आहे, तुम्ही शिव शरण आहात, तुम्ही शिवभक्त आहात आणि शिवभक्ताच्या कातड्यापासून बनवलेले जोडे मी माझ्या पायात घालावं एवढी माझी लायकी नाही. अरे हे जोडे नाहीत, प्रत्यक्ष महादेवाचे पाय आहेत असं म्हटलं आणि ते जोडे स्वतःच्या डोक्यावरती महात्मा बसवण्णांनी ठेवून घेतलं, स्वतःच्या डोक्यावरती. भक्ती आहे. सामान्य माणसाच्या भक्तीला प्रेम करणारा, सन्मानित करणारा बसवण्णा आहे. तुम्ही म्हणसाल शिवानंद भाई बत्तुरे हे सांगलं लाव खरं कशावरून? आजही ते जोडे, आजही ते पदवेश तुम्हाला पाहायला मिळतील. कलबुर्गी नावाचा जिल्हा आहे, पूर्वी गुलबर्गा होता, तिथं सेडम नावाचा तालुका आहे. शेडम नावाच्या तालुक्यात बिजनळी नावाचं गाव आहे. त्या बिजनळी गावामध्ये एक देऊळ आहे. त्या देवळात मूर्ती नाही, त्या देवळात जोडे आहेत. जोडे एका काचेच्या संदकामध्ये 2 पदवेश आहेत. अजूनही लोक तिथे हजारो लोकांची जत्रा होते. दरवर्षी त्या पदवेशांची पूजा होते. तुम्ही म्हणसाल हे तेच जोडे आहेत कशावरून? बेंगलोरच्या लॅबोरेटरीचा DNA रिपोर्ट आहे तिथं. तर रिपोर्ट सांगतो, लोक हो, हेच ते 2 स्त्री आणि पुरुषाच्या कातड्यापासून बनवलेले जोडे आहेत. 12व्या शतकातले आहेत. म्हणजे लिंगायताचा इतिहास जिवंत इतिहास आहे. आपला इतिहास जिवंत इतिहास आहे. 18 पगडचा इतिहास किती लिंगायतांना माहिती आहे. बसवण्णांचं वचन साहित्याचं रक्षण व्हावं म्हणून पहिल्यांदा पर्टांनी जीव दिला. माहितीये का आपल्याला? माहित नाही आपल्याला. वाण्या वाण्या गटोडं सांभाळ, वाण्या वाण्या गटोडं सांभाळ, वाण्या वाण्या. अरे बाबा, लिंगायतांचा इतिहास जगात सगळ्यात मोठा आहे. मोठा इतिहास या लिंगायतांकडे आहे. कारण लिंगायतांच्या इतिहासामध्ये पर्टांचा इतिहास आहे, वारकांचा इतिहास आहे, तेल्यांचा आहे, तांबोळ्यांचा आहे. याच इतिहासामध्ये धनगरांचा इतिहास आहे, कुणब्यांचा आहे, कोळ्याचा, बुरुडाचा, 18 पगड जातीचा इतिहास. मडिवाळ माचय्या नावाचे शरण होऊन गेले. बसवण्णांचं साहित्य, वचन साहित्य शरणांचं सुरक्षित राहावा म्हणून जीव दिला. बसवण्णांनी स्वतःचा पिये, त्यांच्या सगळ्यात जवळचा माणूस वारकाचा होता. त्याचं नाव होतं हडपद अप्पण्णा. आपल्याकडे म्हणतात वारकाचं तोंड, वारकाचं तोंड बघणे. आणि वारकाने जर ठरविलं आपलं तोंड बघायचं नाही तर आपल्याला कोण ओळखील का? घरची देखील ओळखणार नाहीत. पण ही
जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या देशामध्ये सनातनांनी लागू केली आणि त्याला त्यावेळेस संतांनी उत्तर दिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी उत्तर दिलं, तुकोबारायांनी उत्तर दिलं, नाथ परंपरेनं उत्तर दिलं. नाथ परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मशिंद्रतयाचा मुख्य शिष्य, ही ज्ञानाची परंपरा बहुजन समाजाची परंपरा आहे, ही शिवसंस्कृतीची परंपरा आहे. आणि ती परंपरा सामान्य माणसापर्यंत संतांनी आणली, बसवण्णांनी आणली, महापुरुषांनी आणली. बसवण्णांच्या बायकोचं समाधी आणि मंदिर बांधायचं काम वारकांनी केलं, कोळ्यांनी केलं, बुरुडांनी केलं. हा मोठा इतिहास आहे. वेळ जसा जसा मिळेल आपण तसा तसा हा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पण ऐकले ते धरा ध्यानी वाचे वदा शूड पाणी म्हटलंय. उगे विसरून जाऊ नका, बैमान होऊ नका. महात्मा बसवण्णा बहुजनांचा नायक आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा जगतोद्धारक, दलितोद्धारक, स्त्री कुल उद्धारक, लोकशाहीचा जनक आहे, संसदीय कार्यपद्धतीचा निर्माता आहे, भटक्या मुक्तांचा नेता तोच आहे, 12 बलुतेदारांचा नायक तोच आहे. वेशींचं पुनर्वसन बसवण्णांनी केलं, अस्पृश्यतेचे निवारण, अंधश्रद्धेचं निर्मूलन, हे सगळं काम महात्मा बसवण्णांनी केलं. पण दुर्दैवाने आपल्याला आपला महानायक माहिती नाही. ज्या समाजाला त्याचा इतिहास माहिती नसतो तो समाज इतिहास जमा होत असतो. आणि आम्ही लिंगायत आहोत, आम्ही ज्या कुळात जन्माला आला आहोत त्या कुळाकडे महान इतिहास दडलेला आहे, बहुजन समाजाचा इतिहास दडलेला आहे. त्या इतिहासाचं स्मरण करा. कुटुंब व्यवस्थेमध्ये लहान लहान लेकरांना आतापासून भस्म लावत चला. लेकरं लहान आहेत तोपर्यंत त्यांना सोबत घ्या. आपल्याला वाटतंय इंग्लिश मिडियम मध्ये घातलो लेकरं सुधारतील, कुठल्याच शाळेत लेकरं सुधारणार नाहीत. लक्षात घ्या. लेकरं शाळेमध्ये इतिहास शिकतात, गणित शिकतात, भूगोल शिकतात, पण समाजात कसं वागावं हे मायबापाकडे बघून शिकतात. लक्षात घ्या. मायबापा जर घरात नीट वागत नसले तर लेकरं नीट वागत नाहीत. आपला बाप जर त्याच्या मायबापाला सांभाळत असेल तरच पोरग उद्या आपल्याला सांभाळणार आहे. आणि आपणच जर आपल्या आई वडिलांना सांभाळत नसू तर आपले लेकरांकडून अपेक्षा ठेवू नका. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. मोबाईल आलाय, रोग नवे नवे होणार आहेत, विकार नवे नवे पसरणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था आपल्याला सांभाळावी लागेल. म्हणून प्रॉपर्टी कमी कमवलं तरी हरकत नाही. 1-2% लेकराला कमी पडले म्हणून त्याला रागवू नका, पण त्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधा, त्याच्या भाळावरती भस्म लावा. कारण भस्मामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. ज्या 15 ठिकाणी आम्ही भस्म लावतो तिथे नाड्या एकमेकाला छेदून गेलेल्या आहेत. ते कॅल्शियम जेव्हा आम्ही शरीराला घासतो तेव्हा शरीराच्या छोट्या छोट्या रंध्रातून ती कॅल्शियम, ती ऊर्जा, ते त्वरण, ते रेडिएशन्स, ते वेव्स त्या नाड्या वाटे माणसाच्या नर्वस सिस्टीमला पोहोचतात, मज्जातंतूला पोहोचतात. बुद्धी शांत राहते. ज्याची बुद्धी शांत ठेवायचं आहे, विवेकपूर्ण जगायचं आहे, त्याने इबीत लावावं, वाण्यानंच लावावं असं काही गुत्त घेतलेलं नाही. भस्म हे बुद्धिवंतांचं लक्षण आहे, संयमी लोकांचं लक्षण आहे. धर्म समजून घ्या, कुटुंबात धर्म आणा. बसवण्णांचं चित्र आणि चरित्र आपल्या डोक्यात असलं पाहिजे. लग्नाची पत्रिका जरी छापायची असली तरी त्या पत्रिकेवरती बसवण्णांचा फोटो असायला हवा, वचन असायला हवं. असं असेल, वचनच जर पचन झालं तरच समाजाचं परिवर्तन आहे. उगं लग्न आहे कुठलं तर चिरगुट करताव, पण एखादी पीस करताव लग्नाला. मी बायकोला विचारलो एकदा, हे असले एवढ्या हलक्या साड्या कशाला करायच्या लोकांना? बायकोनं म्हटली, ही साडी नेसायची नाही, करायची आहे. मी म्हणलं बायकोला, जी नेसायची नाही ती करतीसच कशाला? नेसायसारखी असेल तर करत जावं. नाही, नेसायची नाही, करायची आहे. मग तिने ती नेसायची करायचीच करते साडी पुन्हा आपल्याला. आणि ही सगळी चिरगुट आपण गोळा करतो आणि या चिरगुटांमध्ये आपण रीतिरिवाज म्हणतो. हे रीतिरिवाज संपले पाहिजेत. बाजूला साऱ्या ह्या चिरगुटांना. आपल्या घरामध्ये 70% बिना कामाचा पसारा पडलेला आहे. पण संतांचं साहित्य नाही, पुस्तकं नाहीत, वचन साहित्य नाही. आणि मग कोणाचा वाढदिवस असला तरी बसवण्णांचं पुस्तक द्या, लग्न असेल तरीही बसवण्णांचा फोटो द्या. विचारांचा प्रचार आवश्यक आहे. कुटुंब व्यवस्था सुदृढ झाली पाहिजे. आई वडिलांना सांभाळणं हेच धर्म आहे. आई वडिलांमध्येच परमात्मा आहे. ह्याच्या पलीकडचा देव कुठलाही राहू शकत नाही. आम्ही आमच्या कुटुंबात आनंदानं जगणं म्हणजेच धर्म आहे. आमच्या कुटुंबात आम्ही किरकिर करत असलो आणि देवळं पूजत असलो तर काही फायदा नाही. हिनं उजनीमधले सगळ्या देवाला पाणी घालत सुटते आहे आणि सासूला चहा करत नाही, सासऱ्याला मीठ बोलत नाही, तर ह्या बाईला देव कधी बिघटत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून कुटुंबातला परमात्मा आनंदामध्ये आहे, आचरणामध्ये आहे.
सगळ्यांना सोबत घ्या. आम्ही आमच्या लेकरांच्या कानामध्ये विष पेरतोय. आपणच म्हणतो आपल्या लेकरला तुझा चुलता नीट नाही बरं म्हणतो आपणच. तुझा चुलता नीट नाही लई कोडू आहे म्हणतो. तुझी चुलती बरोबर नाही म्हणतो. तुझी आत्या असलीच आहे कवा तरी येते आणि घर सगळं पिशी सावडून घेऊन जाते म्हणतो. आपणच आपल्या लेकरांच्या कानामध्ये आपणच. अरे चुलता खराब जरी असला ना तरी तुमच्या लहान मुलांना म्हणा तुझा चुलता वाईट नाही बरं बापासारखा आहे, त्याला उलट बोलू नको. तुझी चुलती चांगली आहे असं म्हणा, तिला खराब राहू द्या, पण तुम्ही तुमच्या लेकरांना म्हणा आपली चुलतीली चांगली आहे. पण आम्ही विष पेरतो. लक्षात घ्या, आपली कुटुंब व्यवस्था बर्बाद होत चाललेली आहे. बसवण्णाला एकदा लोकांनी विचारलं देव कोणाला प्राप्त होतो, तर बसवण्णांनी सांगितलं इमानदार माणसाला प्राप्त होतो. आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे काम करूया. 9:43 झालेली आहेत. खूप झालं, जास्ती बोललो तर पुन्हा ह्या महाराजाला कोण आणले म्हणसाल. पुन्हा जेवढं पचत तेवढंच सांगणं. काय बोलावं हे ज्याला कळते तो वक्ता, आणि कुठं बोलणं थांबवावं हे ज्याला कळते तो उत्तम वक्ता. आपण उत्तम वक्ता बनण्याचा प्रयत्न करूया. झालेली ही वाङ्मयीन सेवा माझे गुरु, युग निर्माता, युग प्रवर्तक, राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी अहमदपूरकर यांच्या दिव्य चरण कमलेली अनंत अनंत प्रणिपात करतो. सद्गुरूंच्या श्रीचरणाची कृपा आहे. आणि म्हणून आज गणेशनाथ सद्गुरूंच्या या संजीवन समाधीच्या सानिध्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. उजनी हे हमरस्त्यावरलं गाव आहे, पण इथे सद्गुरूंचं वास्तव्य आहे. इथे नाथ संप्रदाय असेल, इथे सद्गुरूंची कृपा आहे, इथं वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्या संप्रदायाच्या भक्ती प्रेमानं नटलेलं संपन्न असलेलं संस्कारक्षम आपलं गाव आहे. या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे आपण लोक आनंदाने नांदतो आहोत. आणि म्हणून हाच बसवण्णांचा विचार आहे, आपली मनं मोठी होऊ देत आणि काही ऐसे करावे, सुखांचे मळे टिकवावे, अमूलाग्र नासुनी गावे, विघ्न बाधा. माऊलींनी म्हटलं दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना शरणू शरणार्थी. महात्मा जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आपण शिवाजी साहेबपुरे महाराज यांचं महात्मा बसवेश्वरावर व्याख्यान, त्यांची महती, बसवेश्वराची महती, समाज व्यवस्था, महात्मा बसवेश्वरांचे वचन, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण आनंद घेतला. हा आनंद घेतला असताना महाराजांना या ठिकाणी गोष्ट सांगावी वाटते. परीक्षेत तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना कार्ल मार्क्स यामध्ये आइन्स्टाईन नावाचा एक तत्ववेत्ता या भारतामध्ये होऊन गेला. तर या तत्ववेत्त्याने व्याख्यान बऱ्याच ठिकाणी गाजत होती आणि या व्याख्यानाला जास्तीत जास्त मागणी सर्वत्र होत होती. तशाच प्रकारे एक व्याख्यान एका गावामध्ये ठेवण्यात आलं आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी भरपूर माणसं त्या ठिकाणी जमा झाली आणि त्यांनाही मंत्र त्या ठिकाणी देण्यात आलं. परंतु त्या गावात आइन्स्टाईन कोण आहे कसे दिसतात त्यावेळेस कोण नव्हते, त्यावेळेस मोबाईल नव्हता. आइन्स्टाईन कोण होते कोणाला माहिती, परंतु त्या गावाला व्याख्यानाला तर त्यांना जायचं होतं आणि जायचंच असं ठरवलं. पण ज्या वेळेस गावात गेले त्या टायमाला त्यांना उठताही येईना आणि त्यांना जास्त बोलता येईना. त्यावेळेस ड्रायव्हरनी सांगितलं, साहेब मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष तुमच्या बरोबर राहिलो आहे, तुमचं व्याख्यान ऐकलं आहे, तुमच्या मुखातून येणारे शब्द मी नेहमी मंत्रमुक्त झालो आहे, ते पाठ केले आहे आणि जर तुमची परवानगी असेल तर मी या गावामध्ये आइन्स्टाईन आहे म्हणून व्याख्यान देऊ का. त्यावेळेस
आईन्स्टाईनना एवढा आत्मविश्वास होता की नेहमी बरोबर राहणारा आपला हा ड्रायव्हर त्याने आपणाला पूर्णपणे पारंगत करून घेतलेला आहे आणि त्याला परवानगी दिली. जवळजवळ हजारोचं पब्लिक त्या ठिकाणी होतं आणि हजारोच्या पब्लिकमध्ये त्या ड्रायव्हरने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. जवळजवळ 1 तासाचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये सर्व पब्लिक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांना आनंद झाला. आज आपणाला आईन्स्टाईनमुळे या गोष्टी माहीत झाल्या, आपणाला याचा आनंद घेता आला असं त्या पब्लिकला वाटलं. तिथला कार्यक्रम संपला, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर एक कमिटी असते, सगळे बोलवले जातात, या चहा पाणी करू आणि आपण या ठिकाणी आपला आभार व्यक्त करू. अशा प्रकारे एक कमिटी होती. ती कमिटी 10-15 जण बसलेले होते. त्यात एक हुशार माणूस होता. त्या हुशार माणसाने एक अवघड प्रश्न विचारला जो की त्या ड्रायव्हरला येत नव्हता. म्हणजे जो आईन्स्टाईनचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला तो प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं आणि अवघड प्रश्न होता. पण त्याची चाणाक्ष बुद्धी अशी होती आईन्स्टाईन बरोबर राहून की त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तो माझ्या बरोबर आलेला माझा ड्रायव्हर म्हणून, माझा साथीदार म्हणून तो देईल. आणि तो प्रत्यक्ष आईन्स्टाईन त्या ठिकाणी होते आणि त्या आईन्स्टाईननी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की यांचा ड्रायव्हर एवढा हुशार आहे तर यांच्याबरोबर राहणारे किंवा यांचं व्याख्यान ऐकणारे किती समाधानी असतील. तसं आज सर महाराज तुमच्या सानिध्यात आम्ही आलो, तुमचे अनमोल शब्द आम्ही या ठिकाणी ऐकलो. खरंच एक मार्ग मिळाला, एक लाईन मिळाली, एक दिशा मिळाली आणि या दिशेवर जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. खरंच खूप खूप तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. परंतु हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी करण्यासाठी सर्वजणांनी या ठिकाणी सहकार्य दिलंय त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी मी वैजनाथ मामा यांना परत एकदा आमंत्रित करतो. वैजनाथ मामा. काय काय कैलास या उक्तीप्रमाणे कर्म हेच स्वर्ग महात्मा बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बसव कथाकार ॲडव्होकेट आदरणीय शिवानंदजी हैबतपुरे महाराजांनी खूप सुंदर असं या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचं चरित्र, त्यांचं वर्णन आणि इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. आणि मला वाटतं अशा जयंत्या साजरं होणे हेच गरजेचं आहे. मिरवणूक काढून जयंती होत नसते. तर या अशा पद्धतीनं प्रवचन, व्याख्यान या माध्यमातून आपण जयंत्या साजऱ्या केलेल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण महाराजाला अति आमचं सर्वांचंच हृदय एवढं तुमच्या अमृतवाणीमध्ये मिसळलं होतं, आम्हाला कळालेच नाही 7 ते 10 कधी वाजले. तर असं सुंदर असं प्रवचन या ठिकाणी आपण व्याख्यान या ठिकाणी मांडला. आमची चिमुकली कन्या क्षीरसागर हिनं सुद्धा खूप सुंदर असे विचार बसवेश्वरांचे आपल्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत. या सर्वांचं आपण सर्वांनी आभार मानू आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. शिवशरणा. सर्वांनी या ठिकाणी प्रसाद म्हणून चहा घेऊन जायचा आहे.